आज ही मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे तेव्हा सर्वप्रथम मला असं वाटतं की प्रभू साहेबांनाच आपण सांगायला पाहिजे की त्यांना कुठल्या कशा पद्धतीने पुढे घ्यायचं आहे, त्यांना काही गायडन्स करायचं असेल ज्या स्टेजवरती आपण आत्तापर्यंत पोचलो आहे त्याच्यावरती, आणि नंतर मग प्रश्न उत्तराला आपण पुढे जाऊ. तर प्रभू सर. मराठीत बोलायचं. सप्टेंबर ऑक्टोबर 2 महिने झाले आणि त्याच्यात अनेक गोष्टी, सर्व गोष्टी आपण सविस्तरपणे मांडलेल्या आहेत. शक्यता आहे की माझ्याकडून काही गोष्टी समजावण्याच्या राहून गेल्या असतील, त्यामुळे तुमच्या मनामध्ये अजूनही शंका आहे असं मला सांगण्यात आलं. त्या शंकांचं निश्चित निरसन करण्याच्या दृष्टीनं मला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्याकरता मी आता आलेलो. त्यामुळे आज परत काही भाषण करण्याची माझी इच्छा नाही. ज्यांना जे प्रश्न असतील ते प्रश्न त्यांनी विचारावे आणि सर्व प्रश्नांची मी उत्तरं देईन. तुम्हाला जे डाऊट आहे किंवा तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहेत किंवा तुम्हाला काय वाटत असेल. मला एका व्यक्तीने सांगितलं की दिस इज टू गुड टू बी ट्रू, असं अनेकांच्या मनामध्ये आहे. तर का तुमच्या मनामध्ये अशा गोष्टी येतात? तुमचे काय प्रश्न आहेत, काय कळलं नाही, हे जर तुम्ही सांगितलं तर मी प्रश्नांची उत्तरं देईन. आणि अगदी फ्रँकली तुम्ही काही प्रश्न विचारू शकता, त्याला काही अडचण नाही. माझ्या परीनं शेवटी तुम्ही जागेचे मालक आहात आणि निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे. मी माझ्या परीनं तुमच्या हिताचं जे काय आहे ते सांगितलं आहे आणि आजही सांगणार, आणि तुम्ही जितक्यांदा बोलवाल तितक्यांदा सांगेल. शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही जे काय प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील ते विचारा. एक साधारणतः सर मागच्या मीटिंगला आपण असं बोलतो की सेल्फ डेव्हलपमेंटला आपल्याला कुठलाही इनिशियल फंड म्हणजे तयार करण्याची गरज नाही, आणि एक स्टेप पुढे जाऊन जेव्हा आम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट जसे अशुरन्ससाठी बघितले ग्राउंड लेवलला आहे, तेव्हा साधारणतः असं दिसतं की काहीतरी फंड करावा लागेल आणि तो 20-22 प्लेन्सपर्यंत आपल्याला न्यायचा आहे. म्हणजे बँक लोनला अप्रोच व्हायच्या अगोदर तर तो 20-22 कोटीच्या घरात जातो. आणि एक जनरल अंडरस्टँडिंग किंवा माइंडसेट बघितला तर एवढा मोठा फंड आणि तो प्रत्येकाने कसा एक 20-22 कोटी लागेल हे कोणी सांगितलं? ही एक फिजिबिलिटी रिपोर्ट आता आपल्याकडे एक आर्किटेक्ट आले होते की आता 2-3 दिवसाआधी मीटिंगमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी तो एस्टिमेट करून दाखवला. त्यांनी एस्टिमेट केलं आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास केला. विश्वास नाही, एक डाऊट नाही, 20 कोटी लागतच नाहीत ना. तुम्ही जर बिल्डरांच्या दलाल म्हणत नाही पण त्यांच्या बाबतीत सहानुभूती असणाऱ्या लोकांना जर बोलवलं तर हे असंच होणार. आणखी एक मी आणतो जो 50 कोटी लागणार म्हणेल, आणखी एक मी आणतो जो 100 कोटी लागणार म्हणेल. आयुष्यात स्वयंविकास मी केलेला आहे, त्यांनी किती केलेला आहे स्वयंविकास विचारा ना त्याला. मग माहीत नसताना लोकांना चुकीची माहिती देण्याची काय गरज आहे? जास्तीत जास्त 3 ते 4 कोटी लागतात आपल्याला सुरुवातीला, त्याच्यावर 1 पैसा लागत नाही. आणि प्लॅन पुटअप करताना तुम्ही तुमच्या घरात राहत असता, त्यामुळे जर 22 आणि 25 लागले तर तुम्हाला कळणार तेवढे लागत नाही. स्वयंविकास जो PMC आणला त्यांनी स्वयंविकासाचे नियम तरी वाचलेत का? जे पैसे सिडकोला किंवा महानगरपालिकेला भरायचे आहे
ते त्यांनी पूर्ण प्रॉपर्टीचे पैसे कॅल्क्युलेट केले आणि 20 कोटी लागले म्हणाले. स्वयंविकासात पूर्ण भरायचेच नसतात, त्याचे 6 इन्स्टॉलमेंट असतात. त्याचा एक इन्स्टॉलमेंट आपल्याला भरायचा असतो आणि तेही 20 कोटी लागत नाही. तुमच्या बाबतीत साधारणपणे 10 ते 12 कोटी लागतात. त्याच्या 6 इन्स्टॉलमेंट म्हणजे तुम्हाला 2 कोटी द्यायला लागतात. उरलेले हप्ते देखील आधी सिडको आणि नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे एक इन्स्टॉलमेंट भरल्यावर नेक्स्ट इन्स्टॉलमेंटला त्याच्यामध्ये व्याज लावत होते. गव्हर्नमेंटनी तो व्याज आता रद्द केलेला आहे. त्यामुळे 6 इन्स्टॉलमेंटपैकी तुम्हाला फक्त एक इन्स्टॉलमेंट सुरुवातीला भरायला लागणार, प्लॅन मंजूर होणार. तर मग म्हणजे तुम्ही उद्या चुकीच्या माणसाला जर घेऊन आला, तुम्ही मला विचारलं असतं की कोण कोण ही माणसं आहेत, तर मी तुम्हाला सांगितलं असतं. तुम्हाला मी वारंवार सांगितलंय की ज्यांनी सेल्फ डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि जे बिल्डरची दलाली करत नाही अशा माणसाकडून माहिती घ्या, तर तुम्ही परत बिल्डरच्या दलालांकडेच जाता. नाही, जागा तुमची आहे, तुम्हाला कोणाकडे जायचं ते जा आणि बिल्डरांची दलाली करायची तर करा. त्याला माझं काही फरक पडत नाही. नुकसान झालं तर तुमचं होईल. तुम्हाला स्वतःचं नुकसान करून घ्यायचं असेल तर घ्या. अशा पद्धतीने तुम्ही जाणार असाल तर 22 कोटी जो म्हणतो त्याला चपलेट मारलं पाहिजे. बरोबर आहे. एजीएममध्ये हेच ठरलं आहे की स्वयंपूर्ण विकास करायचा आहे आणि त्या दृष्टीने विचार करायचा. आपण मग स्वयंपुनर्विकास करण्यासाठी तुम्ही जो आर्किटेक्ट किंवा PMC नेमता त्याला स्वयंपुनर्विकास कळला आहे की नाही हे ठरवणार कोण? तुम्ही ठरवणार. मग माझ्याशी कधी चर्चा केली का की आम्ही इतके लोक आलेले आहेत, त्यांचे हे टेलिफोन नंबर्स आहेत, मी त्यांच्याशी फोनवर बोललो असतो की बाबा तुम्हाला स्वयंविकासाचं काय माहिती, किती केलेलं आहे, काही अनुभव आहे का, तुम्ही यापूर्वी कोणाकडे काम केलं. रस्त्याचे कोणालाही पकडून आणायचा आणि त्याच्याकडून फिजिबिलिटी रिपोर्ट करून घ्यायचा, तो असाच येणार. मी काही तो पाहिलेला नाही फिजिबिलिटी रिपोर्ट. तो पाहिला तर त्याचं पोस्टमॉर्टम आज केलं असतं आपण. एकदम बरोबर. तर आपण यासाठीच आपल्याला यावेळी बोलवलं आहे. आम्हाला आता प्रत्येक स्टेप जर तुमच्याकडनं कळली तर त्याप्रमाणे म्हणजे त्याप्रमाणे पुढे जाऊ. नाही, पहिली स्टेप मी 7 योजना तुम्हाला सांगितल्या. त्या योजना करण्याआधी PMCला बोलवण्याचा प्रश्न कुठे होता? असेसमेंट ऑफ डिमांड हे नंबर 1 तुम्ही केलं. असेसमेंट ऑफ डिमांड. मग PMCकडे जाण्याचं बुद्धी कोणाची आली अचानक? तळ मजल्यावरून डायरेक्ट 3ऱ्या मजल्यावर उडी मारण्याची कोणाची बुद्धी आहे ती? आधी ग्राउंड फ्लोअरवरून 1st वर जा, नंतर 2nd वर जा, मग 3rd वर जा. मग हे तुमच्या डोक्यात घुसवतं कोण या गोष्टी? कोणीतरी somebody is working behind the back to ensure की सेल्फ डेव्हलपमेंट होऊ नये म्हणून. आणि ते कोण आहेत हे मला कळतंय, पण एकी सगळ्यांची असली पाहिजे म्हणून मी बोलत नाही. तुम्हाला वाटतंय की नव्या मुंबईमध्ये तुम्ही कोणत्या PMCकडे गेलात तर त्याची बातमी माझ्याकडे येत नाही? येते. कळत नाही, कळते. पण माझा काय फरक पडतोय? तुम्हाला 22 कोटी द्यायचं आहे म्हणून समजून तुम्हाला खड्ड्यात जर कोण टाकणार असेल आणि तुम्ही खड्ड्यात जाणार असाल तर खुशाल जा, तुमचा प्रश्न येतो. पण 22 कोटी लागत नाही. प्लॅन सबमिट करून मंजुरी करता 2 ते 3 कोटीच्या वर खर्च होत नाही. आणि तो आजचा प्रश्नच नाही. आजचा प्रश्न
असेसमेंट ऑफ डिमांड तुम्ही गेल्या वेळेला मला विचारलं होतं, तेव्हा मी सांगितलं होतं आधी स्वयंविकासाचा ठराव मंजूर करायचा, तो झाला तुमचा. मग त्याच्यानंतर असेसमेंट ऑफ डिमांड करायचं. मला हे सांगा, तुम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट काढायला सांगितला, तुमचे फ्लॅट काय साईजचे म्हणून सांगितले त्यांना? कार्पेट एरिया सांगितला त्यांना. आता कोणाला 100 पाहिजे असेल, 200 पाहिजे असेल, त्यांचा कार्पेट एरिया वेगळा होणार हा सांगू शकलात तुम्ही? न सांगता काढलेला फिजिबिलिटी रिपोर्ट अक्कल खात्यात जमा झाला ना. त्यामुळे आधी कोणाला किती एरिया पाहिजे, कोणाला कोणता फ्लॅट पाहिजे, ॲडिशनल फ्लॅट कोणाला पाहिजे, त्याचे 2 फ्लॅट एकाच मजल्यावर पाहिजे की नाही, हे सगळं तुम्ही समजल्याशिवाय PMC काय करणार? तुम्ही त्याला जी माहिती देणार त्याच्या बेसिसवर तो फिजिबिलिटी देणार ना. तुम्ही त्याला माहितीच जर चुकीची दिली तर फिजिबिलिटी चुकीचीच येणार. ती माहिती असेसमेंट ऑफ डिमांड तुम्ही केली का? तर ती न करताना PMC कडे जाण्याचं काय प्रयोजन होतं? तुम्हाला जर असं वाटत असेल की मी सांगितलेलं काही बरोबर नाही, तुम्हाला वेगळ्या मार्गाने जायचं, तुम्ही मोकळे आहात. नॉलेज पाहिजे याच्यासाठी मी गेल्या वेळेला जे सांगितलं, पण तुम्ही PMC नेमतायत हे मला एक फोन करून तरी सांगायचं की कसं सिलेक्ट करायचं, काय करायचं. नाही, फिजिबिलिटी करता कोणाकडे करायचं, ज्याला सेल्फ डेव्हलपमेंट कळतं हे कसं कळायचं, कोणाकडून फिजिबिलिटी करून घ्यायची. स्वयंविकास ज्यांनी केलेला आहे असे नव्या मुंबईत किती लोक आहेत, स्वयंविकासाशी सिम्पथॅटिक असे किती लोक आहेत, बिल्डरच्या वतीनं स्वयंविकास होऊ नये म्हणून काम करणारे किती लोक आहेत. माझ्याकडे सगळ्यांची यादी आहे. त्यामुळे तुम्ही कोणाकडे जाण्याआधी माझ्याशी चर्चा तर करायला पाहिजे होती ना. असं विचार केला की आर्किटेक्ट बोलून आर्किटेक्टना आपला एरिया दाखवतो, त्याच्याकडनं काय फिजिबल होऊ शकतं आणि मग त्यानंतर आपण काय बसू शकतो तो विचार करावा. आर्किटेक्टला तुमचा एरिया दाखवणारच कसं? तुम्ही कोण 100 फूट घेणार, कोण 200 फूट घेणार हे तुम्ही विचारलं नाही तर त्याला तुम्ही देणार काय? जे देणार ते इन्फॉर्मेशनच चुकीची देणार ना. आम्ही आर्किटेक्टला बोलवलं होतं की त्यांनी काम केलेलं आहे, पण आम्ही नाही, पण त्यांनी स्वयंविकासात काम केलेलं आहे का? सर ॲक्च्युली हे होतं की आपण तुम्ही जसं ते पहिल्या मीटिंगमध्ये दाखवत होतं की पुनर्विकास केला आणि त्याच्यामध्ये आपला जो एरिया आहे त्याचा अराऊंड डबल एरिया मिळू शकतो, बरोबर. तर आम्ही बोलतो त्याच्यात आत्तापर्यंत असं काही असेसमेंट केलं नव्हतं की प्रत्येकाला जो 2 BHK फ्लॅट आहे 600चा आत्ताचा 59 पॉईंट समथिंग, तर तो जो आहे तो त्याच्यामध्ये स्वयंपुनर्विकास केला तर किती एक्झॅक्टली मिळू शकेल हे डबल मिळतो. तो करू शकतो. आणि इनिशियली जे आहे फंडिंग ते किती लागेल किंवा बाकी आम्हाला किती खर्च येईल किंवा काय काय स्टेप्स असतील हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नाही, पण मी सांगितल्यावर तुम्हाला विश्वास नाही, त्यामुळे तुम्हाला दुसऱ्याकडून करून घ्यायचं असेल मग त्यालाच बोलवा ना आणि त्याच्याकडून पुनर्विकास करून घ्या ना. माझ्याकडे मला पूर्ण मुंबईहून 2-2.5 तास गाडीमध्ये बसून त्रास घेऊन येण्याची काय गरज आहे? तसं नाही सर, तुमचं बरोबर आहे. ॲक्च्युली या बिल्डिंगसाठी आम्हाला एक सुरुवातीपासूनच हा इश्यू होता की हे क्लिनिक जो आणि CRZचा एक जो जुनी लाईन होती ती 100 मीटरची होती आणि अशी एक इन्फॉर्मेशन होती ज्याला कुणाला असं कॉम्प्लीट नव्हतं की 50 मीटर झाली आहे किंवा आपल्या प्रॉपर्टीमध्ये कुठपर्यंत जाते. आणि त्याच्यामुळे जर आपला FSR जात असेल किंवा प्लान काय चेंज होतो आहे याची एक जनरल अंडरस्टँडिंग घ्यायची म्हणून तो आपण त्याच्याकडनं काहीतरी रिपोर्ट असं नाही, पण हा विषय माझ्याशी कोणी चर्चा केली बोलायला पाहिजे. प्रथमतः ॲक्च्युली काय झालं, जेव्हा आपली पहिली मीटिंग झाली त्याच्यानंतर कोणाला म्हणजे सेट ऑफ प्रोसेसबद्दल म्हणजे तुमच्याशीच बोलायचं आणि
तुमच्याकडून गायडन्स त्यांनी ॲडवाईस द्यायचं हे तर आमचं पहिल्यापासूनचं मत आहे प्रत्येक मेंबरचं. आणि साहेब सांगतील त्या मार्गदर्शनाने पुढे आपण चालायचं हे प्रत्येक मेंबरने ठरवलेलं आहे. पण कदाचित आमच्या अंडरस्टँडिंगमध्ये कुठेतरी कमी राहिले असेल किंवा आम्हाला हे माहीत नव्हतं की तुम्ही कुठपर्यंत म्हणजे कुठल्या स्टेजला एक मदत किंवा एक इन्फॉर्मेशन शेअर करू शकता. व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचा साहेब- की आम्हाला असं असं वाटतंय, हे बरोबर आहे का? तास 2 तासात तुम्हाला उत्तर मिळेल, त्यानंतर निर्णय तुमच्याकडेच नाही, ती आहे. शंका आता तुम्ही आमची दूर केली सगळ्या मेंबरची की कुठल्याही क्षणाला आम्हाला काहीही अडचण भासली तर आम्ही नक्की प्रथम तर तुम्हाला विचारू आणि तुम्ही त्याच्यानंतर ज्यांच्याकडून आलात ते तुमच्या ऐरोळीला जी सोसायटी आहे, जय काटेची सोसायटी, काय नाव त्याचं? सुयोग सुयोग सोसायटी. काम असेल किंवा नसेल, त्यांची रिडेव्हलपमेंट कमिटी आठवड्यातून 2 वेळा माझ्याशी संपर्क करते की या आठवड्यात हे झालं, आम्ही करतोय ते बरोबर आहे का नाही. मग यांनी हे सांगितलं आम्ही करतोय ते बरोबर आहे का नाही. नाही, म्हणजे त्यांना ज्या आर्किटेक्चरला बोलवलं त्याचा मागचा उद्दिष्ट असं कुठलंही नव्हतं की तुम्ही सांगितलेल्या प्रोसेसनेच आम्हाला जायचं आहे, परंतु कदाचित आमच्या अंडरस्टँडिंगमध्ये कुठेतरी कमी नाही, राहील. पण एका आर्किटेक्टला बोलवायचंच नसतं ना, 5 जण आर्किटेक्ट्सना बोलवायचं असतं. कधी? असेसमेंट ऑफ डिमांड झाल्यानंतर. साहेब आता आम्ही काय करतो, आपलं ऑफिस आहे BKC मध्ये, तर आम्ही वैयक्तिक प्रत्यक्षरित्या येऊन भेटलेलं चालेल की व्हॉट्सअपवर प्रत्येक गोष्ट विचारली तर चालेल? नाही नाही, प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यकताच नाही. व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, फोन करू शकता. सर आता आपण एक काम करूया, आता की आता कुठल्या पद्धतीने आपल्याला एक स्टेप आम्ही आता रेकॉर्ड करतोय. नंबर 1, असेसमेंट ऑफ डिमांड. असेसमेंट ऑफ डिमांडमध्ये जो एरिया तुम्हाला फुकट मिळेल तो फुकट मिळणारच. त्याच्याकरता कोणत्याही मेंबरला एकही पैसा दोन्ही ऑन करू नका, एक कोणता तरी ऑन करा. चालेल आता व्यवस्थित. तर कोणत्याही मेंबरला एकही पैसा कॉन्ट्रीब्यूट करावा लागणार नाही. आता तुमचा फ्री एरिया आल्यानंतर जर ॲडिशनल एरिया तुम्हाला पाहिजे असेल, ज्यांना पाहिजे असेल त्यांना, ज्यांना नको असेल त्यांच्यावर कोणी बळजबरी नाही. ज्यांना एक्स्ट्रा एरिया पाहिजे असेल त्यांना तो एक्स्ट्रा एरिया 30% डिस्काउंटमध्ये मिळेल. जो तुम्ही विकण्याचा दर ठरवाल. कोण ठरवेल विकण्याचा दर? मी नाही ठरवणार, तो तुम्ही ठरवणार. तुमच्या भागामध्ये काय रेट आहे हे तुम्ही 4 चौघांमध्ये बघून, त्याच्याकरता कोणा आर्किटेक्टला विचारण्याची गरज नाही. ते तुम्ही तुमचा रेट ठरवा. नंबर 1, त्या रेटच्या 30% डिस्काउंटमध्ये काय आहे तुमच्या इथे रेट आता कार्पेट एरियावर? 22,000च्या आसपास स्क्वेअर कार्पेट एरिया. तर 22वर 30% डिस्काउंट म्हणजे 6,600 रुपये कमी. म्हणजे साधारणपणे 15,500 का 16,000 जे काय येतील तेवढ्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा एरिया मिळेल. आधी लोकांना विचारा की किती लोकांना जर एक्स्ट्रा एरिया 30% डिस्काउंट, जो काही जनरल बॉडी विक्रीचा दर ठरवेल, जनरल बॉडी म्हणजे तुम्ही ना, मी नाही, तुम्ही जो दर ठरवाल त्या दराच्या 30% डिस्काउंटमध्ये कोणाला किती एरिया पाहिजे हे आधी तुम्हाला काढलं पाहिजे. पहिली गोष्ट, कोण म्हणेल मला 200 पाहिजे, कोण म्हणेल मला 300 पाहिजे, कोण म्हणेल मला 100 पाहिजे, कोण म्हणेल मला काही नको, कोण असंही म्हणेल की मला जो फ्री मिळतो तो फ्री नका देऊ, मला त्याच्या अगेन्स्ट काय पैसे द्याल का. वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं म्हणणं समजून घ्या. कारण आर्किटेक्टला ते आकडे तुम्हाला द्यायला लागतील.
समजा एखाद्याचे 400 फूट आहेत, त्याला 800 मिळणार. कोण म्हणेल नाही, आम्ही नवरा बायको दोघेच आहोत, आम्ही 800 घेऊन काय करणार, आम्ही 500 घेतो, वर 300च्या अगेन्स्ट आम्हाला तुम्ही किती कॉर्पस देणार. हे सगळ्यांकडून आधी समजून घेणं ही स्कीम नंबर 1. स्कीम नंबर 2, तुमचा फ्लॅट नाही, तुमचा फ्लॅट सोडून तुमच्या मुलांना, मुलगा किंवा मुलगी लग्न झालेली असेल तरी आई वडील, आजी आजोबा, मुलगा मुलगी, नातू नात किंवा मेंबर स्वतः किंवा त्याची मिसेस यांच्यापैकी कोणालाही वेगळा फ्लॅट विकत घ्यायचा असेल सेलेबलमधून, त्यांना 20% डिस्काउंट. म्हणजे 22,000ने जर विकणार असेल तर 18,000ने त्यांना मिळणार. 4,000 रुपये डिस्काउंट पर स्क्वेअर फीट. 600 फुटाचं घर जर तुम्ही घेतलं तर साई चौक 24 लाख रुपये तुम्हाला डिस्काउंट डे 1ला. म्हणजे तुम्ही बुकिंग केलं त्या दिवशी तुम्हाला 24 लाखाचा फायदा झाला. ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांना, सगळ्यांवर ही सक्ती नाही. त्यांचं आर्किटेक्टकडे जाण्याआधी इम्पॉर्टन्स काय की तुम्ही जर तुमच्या मुलाच्या नावाने एक फ्लॅट विकत घ्यायचं ठरवला तर तुमच्या फ्लॅटला लागून तो असला पाहिजे. त्यामुळे आर्किटेक्टला सांगत असताना याचे 800 आणि 600 हे एकत्र ठेवले पाहिजे. वेगवेगळे 2 फ्लॅट्स असतील पण ते एकत्र असणार हे त्याला सांगायला लागेल. ते फिजिबिलिटीमध्ये यायला लागतं ना. ही स्कीम नंबर 2. आता स्कीम नंबर 3, मेंबरचे भाऊ बहीण किंवा सासू सासरे, मेवणा मेवणी यांच्यापैकी कोणाला फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर त्यांना 15% डिस्काउंट. म्हणजे 22,000 असतील तर 3,200 रुपये डिस्काउंट. म्हणजे 600 स्क्वेअर फीटाचा फ्लॅटमध्ये 18 लाख रुपये त्यांना तुम्ही बुकिंगमध्येच डिस्काउंट देता. आणि बिल्डिंग बांधेपर्यंत रेट वाढतील तो भाग वेगळा. आजच्या स्टेजला जो रेट आहे त्याच्यावर ते आज तुमच्याकडे बुकिंग घेतात तर ते बुकिंगमध्ये त्यांना तुम्ही डिस्काउंट देतात. परत त्यांना पूर्ण पैसे भरायची गरज नाही. त्यांनी फक्त 20% पैसे भरायचे. बाकीचं आपण त्यांना बँकेकडून होम लोन मिळवून देणार. आलं का लक्षात? त्यांना होम लोनला एलिजिबल करून त्यांना लोन मिळवून देण्याची जबाबदारी आपली. ती आपण त्यांना नॅशनलाइज बँकेकडून, कोणत्या तरी एका बँकेकडून होम लोन मिळवून देणार. ही स्कीम नंबर 1 मध्ये 30% डिस्काउंट, 2 मध्ये 20% डिस्काउंट आणि 3 मध्ये 15% डिस्काउंटमध्ये भाऊ बहीण, सासू सासरे, मेवणा मेवणी यांच्यापैकी कोणाला फ्लॅट पाहिजे त्यांना 15% डिस्काउंट. स्कीम नंबर 3. आता स्कीम नंबर 4, चुलत भाऊ, मावस भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ, चुलत बहीण, मावस बहीण, आते बहीण, मामे बहीण, मेंबरच्या वडिलांच्या भावाची मुलं, मेंबरच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या आईच्या भावाची मुलं, मेंबरच्या आईच्या बहिणीची मुलं, किती भाऊ असले तरी, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, मिसेसच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मिसेसच्या आईच्या भावाची मुलं, मिसेसच्या आईच्या बहिणीची मुलं यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट पाहिजे तर 10% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 4. आता स्कीम नंबर 5, जे आपल्या बिल्डिंगमध्ये आधी राहत होते
पण त्यांनी फ्लॅट विकून गेले 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी. आता ते म्हणतात बाबा तुमच्या इथे बिल्डिंग होते आता आम्हाला चान्स द्याल का? तर त्यांनी जर आज बुकिंग केलं तर त्यांना 5% डिस्काउंट, 22,000वर 1,100 रुपये पर स्क्वेअर फीट डिस्काउंट, म्हणजे 600 फुटाच्या फ्लॅटवर 6 लाखाचा त्यांना डिस्काउंट आपण देतो की बाबा तुम्ही आमच्याबरोबर राहत होता, तुम्हाला परत आमच्यामध्ये यायचं आहे, तुम्हाला पैशाची गरज होती, काय होती म्हणून तुम्ही विकलं, आज तुमची परिस्थिती ठीक आहे, तुम्हाला आज परत आमच्याकडे यायचं आहे, तर आम्ही तुम्हाला फ्लॅट द्यायला तयार आहोत. ही स्कीम नंबर 5. त्यानंतर स्कीम नंबर 6, नवीन बिल्डिंग जी उभी राहील त्या नवीन बिल्डिंगीमध्ये कोणाला कोणता फ्लॅट मिळणार हे लॉटरी पद्धतीनं ठरणार. तर एखाद्याला वाटत असेल नाही मला लॉटरीत जायचं नाही आहे, माझा वाढदिवस 10 तारखेला आहे, मला 10वा मजला पाहिजे. एखादा म्हणतो माझं किचन पूर्वेला फेसिंग पाहिजे. एखादा म्हणतो मला रस्ता माझ्या घरातून दिसला पाहिजे. एखादा म्हणतो मला वास्तूप्रमाणे हा फ्लॅट चांगला वाटतो. एखादा म्हणतो माझ्या गुरुने न्यूमरॉलॉजीप्रमाणे या आकड्याचा फ्लॅट मला लाभणार असं सांगितलं. कोणाला कोणता फ्लॅट विकत घेण्याचा अधिकार जर पाहिजे असेल त्याला काय म्हणतात, चॉईस. आता तुम्ही गाडी विकत घेतली आणि गाडीला 111चा आकडा पाहिजे, तुम्हाला 2 लाख रुपये RTOला भरायला लागतात, बरोबर. तुम्हाला स्कूटर घेतली तर स्कूटरवर 001चा नंबर पाहिजे तर तुम्हाला पैसे RTOकडे भरायला लागतात. तुम्हाला टेलिफोनमध्ये एक पर्टिक्युलर फोन पाहिजे त्याच्यात 5 आकडे शेवटचे 0 पाहिजे तर तुम्हाला टेलिफोनकडे पैसे भरायला लागतात. पण हे पैसे तुम्ही भरले तर ते वेस्ट झाले, ते गेले पैसे. इथे तसं नाही. ज्यांना चॉईस पाहिजे त्यांनी चॉईस करता सोसायटीला डिपॉझिट कर्ज म्हणून द्यायचे 5 लाख रुपये. आता ते 5 असावे का 7 असावे का 10 असावे ते जनरल बॉडीने ठरवायचं, ते मी ठरवणार नाही. आम्ही नेपेन्सी रोडला 1 कोटी रुपये ठरवलेले आहेत, काही ठिकाणी 50 लाख ठरवलेले आहेत, काही ठिकाणी 25 ठरवलेले आहेत, काही ठिकाणी 5 ठरवलेले आहेत. कोण म्हणेल मला टॉप फ्लोअर पाहिजे, तर मग जनरल बॉडीने ठरवायचं. त्याच्याकडून आपल्याला दान नको. त्यांनी सुरुवातीला हा फ्लॅट मला माझ्या नावावर बुकिंग केल्याबद्दल सोसायटीकडे डिपॉझिट ठेवायचे आहे. ते डिपॉझिट त्याला व्याजासह आपण परत करणार आहोत. पण सुरुवातीचा खर्च बेअर करण्यासाठी त्याला आपण चॉईस देतोय आहोत. ज्याला चॉईस नको, बाकीच्यांना ज्यांना पैसे भरायचे नाहीत त्यांना लॉटरी पद्धतीने जो फ्लॅट मिळेल तो मिळेल. पण ज्याला स्पेसिफिक फ्लॅट पाहिजे, बाबा मला हा चॉईस पाहिजे, हा नंबर पाहिजे, मग त्याने सोसायटीला जे जनरल बॉडी ठरवेल 5 लाखापासून 10 लाखापर्यंत जी काय अमाऊंट ठरवेल, जसं बिल्डरकडे एक फ्लोअर राईजला ॲडिशनल प्राईस असते तसं तुम्ही ठरवू शकता की बाबा आमचं जर 18 मजली बिल्डिंग झाली तर आम्हाला 15 ते 18पर्यंत ज्याला पाहिजे त्यांनी 10 लाख डिपॉझिट द्यावे. 10 ते 15मध्ये जे पाहिजे त्यांनी 8 लाख डिपॉझिट द्यावे. 5 ते 10मध्ये जे पाहिजे त्यांनी 5 लाख डिपॉझिट. हे किती डिपॉझिटची अमाऊंट आहे ते मी ठरवणार नाही, तुमची जनरल बॉडी ठरवेल. आणि हे पैसे त्यांनी ॲडव्हान्समध्ये द्यायचे. ते पैसे सोसायटी खर्च करणार नाही.
ते पैसे सोसायटी त्या मेंबरच्या नावे बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवतील, त्याच्या अगेन्स्ट ओव्हरड्राफ्ट घेणार आणि ओव्हरड्राफ्टमधून खर्च होईल. ते ओव्हरड्राफ्ट ज्या वेळेला पेमेंट केलं जाईल त्यावेळेला ते फिक्स डिपॉझिट फ्री होईल, त्याचं फिक्स डिपॉझिट त्याला रिटर्न करता येईल. आलं का लक्षात मी काय म्हटलं ते? हा झाला 6वी स्कीम. आणि लास्ट 7वी स्कीम. किती मेंबर्स आहेत तुमचे टोटल? 92. आता 92 मेंबर्सना प्रत्येकाना एक फ्लॅट विकण्याची सोल सेलिंग एजन्सी द्यायची. की आर्किटेक्टनी जो प्लॅन आपला तयार केलेला असेल तो प्लॅन सर्व लोकांना तुम्ही पाठवायचा व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, जे काही सोशल मीडियामधून. आणि तुमच्या ओळखीनं कोणी आलं फ्लॅट विकत घ्यायला की जो फ्लॅट विकत घेणार आहे त्याच्याकडून आलेल्या पैशातून 2% ब्रोकरेज ही त्या मेंबरला मिळेल. म्हणजे घर तयार होताना फर्निचर करता पैसे देखील मेंबरच्या हातामध्ये 4 पैसे निघाले पाहिजे. ही स्कीम नंबर 7. या 7 स्कीमचं असेसमेंट आधी करावं, नंतर आर्किटेक्टच्या भानगडीत पडा. एकदा हे असेसमेंट तुम्ही केलं की मग कोणत्या मेंबरला कोणत्या मजल्यावर किती फ्लॅट आपण देणार आहोत हे आपल्याला क्लिअर होईल. मग त्या बेसिसवर आर्किटेक्ट्स ब्रीफ येईल. तो आर्किटेक्ट्स ब्रीफ 5 किंवा 8 आर्किटेक्ट्सना आपण देऊ आणि त्या सगळ्यांकडून प्रपोजल्स आणि फिजिबिलिटी रिपोर्ट घेऊ. ते रिपोर्ट एकमेकांशी आपण कम्पेअर करू आणि त्याच्यामध्ये ज्या आर्किटेक्टचं काम तुम्हाला चांगलं वाटेल त्याची निवडणूक होईल. ही प्रोसेस आहे. हे न करताना तुम्ही कोणातरी एकाकडे जाता, त्याच्याकडून विचारता, हे चुकीचं आहे. ॲक्च्युली सर याच्या प्रोसेसमध्ये काय आहे, आता समजा मेंबरला हे जे तुम्ही स्कीम सांगितल्या त्या देण्यासाठी आमच्याकडे एक स्ट्रक्चर की बाबा मी 10व्या माळ्यावर या साईडचा व्ह्यूचा, तर तुम्ही या सोसायटीत बसला तर एक्झॅक्टली तुमच्या बॅक साईडला जो आहे तो पूर्ण क्रिक व्ह्यू आहे. आता मग जर स्ट्रक्चरचं जर डिझाईन नसेल तर मी मेंबरला म्हटलं की तुला 10व्या माळ्यावर सी फेसिंग देतो, तू 20 लाख डिपॉझिट करतो, तो नाही करत. नाही, त्याने स्पेसिफिक नाही, मला चॉईस पाहिजे का नको एवढाच निर्णय आहे आज. अच्छा, ते झाल्याबरोबर मग ते ठरवायचं. आज तो निर्णय त्याच्याकडे मागितलेला नाही. आज पैसे मागत नाही आपण. जेव्हा तो पैसे भरेल तेव्हा प्लॅन तयार झालेला असेल तेव्हा तो कोणता फ्लॅट म्हणून केले. मी असे 700 सोसायट्यांना गाईड करतोय. त्यामुळे हे तुमच्यासारखे प्रश्न येऊनच आम्ही इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे नवीन नाही आम्हाला हे सगळं. बरोबर आहे सर. हे दुनियेत अनेक लोकांनी हे केलेलं आहे. बरोबर, तुम्हीच पहिले नाही आहात हे करणार. याच्यासाठी आता जे आपण म्हणतोय की आपलं CC क्लिअरन्ससाठी म्हणजे त्याच्यासाठी जे आपल्याला खर्च आहे 2 ते 3 कोटीच्या आसपास, तर तो कशा पद्धतीने आपण गोळा केला पाहिजे? आता मी त्या 7 स्कीम प्रोजेक्ट सांगितले. त्या त्याच्यात प्रत्येक प्रोजेक्टमधून 20% रक्कम ही आपल्याकडे येते. त्याचं असेसमेंट तुमचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे किती पैसे येणार आहेत हे कळल्याशिवाय तुम्ही असे प्रश्न विचारून उपयोगच नाही ना. हवेत विचारताय तुम्ही विचारलं का कोणाला की बाबा तुम्हाला आधी स्कीम नंबर 1, नंतर स्कीम नंबर 2, नंतर स्कीम नंबर 3 हे द्यायचे आणि त्याच्याकरता 8 दिवस 5 दिवस काय ते द्यायचे. खाली टिप लिहायची 2 की हे फक्त डिमांड असेसमेंट करता आहे. याचा अर्थ तुम्हाला फ्लॅट किंवा हे कमिट केलं असं नाही. हे फक्त फिजिबिलिटी करता डिमांड किती आहे हे समजून घेण्यासाठी. दिस इज अ एक्सरसाइज टू असेस द डिमांड. देर इज नो कमिटमेंट ऑफ एनी नेचर व्हॉट्सो एव्हर.
from the society to the member, when the commitment will be made only when you make the advance payment. Today there is no commitment, this is only assessment of demand to decide the strategy for funding for the society. We do not have a strategy, the strategy will be decided when we get this assessment of demand. हे स्कीम नंबर 1 ला त्यानंतर आणि लास्ट लाईन, इफ यू डू नॉट रिप्लाय विदिन 8 days किंवा 7 days, then it will be treated that you are not interested in the extra area, and if you come later then you will have to pay premium. All these discounts are available. Today we are not asking for money, but if you don't give the demand today, then later if you come, we are not responsible to give you the same discount that we are giving. जो पहिला सोसायटीवर विश्वास ठेवून मला एक्स्ट्रा एरिया पाहिजे म्हणून तुम्हाला लिहून देतो, त्याच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत, एकही पैशाची मागणी करायची नाही. फक्त आपल्याला अंडरस्टँडिंग पाहिजे की आमच्या मेंबरकडून किती सेल होऊ शकतो, म्हणजे आपण किती फंड रेज करू शकतो, आपल्याला लोन किती लागेल की नाही. माझ्या अंदाजानं तुमच्या सोसायटीला लोन लागणार नाही. आय कुड बी रॉंग, पण हे असेसमेंटमधून मला कळेल ना. त्यामुळे तुम्ही असेसमेंट करून त्याची स्कीम नंबर 1 झाल्यावर मला लोक कळवतात की आमच्या स्कीम नंबर 1 मध्ये 90 पैकी 20 लोकांनी 200 फूट मागितले, 10 लोकांनी 100 फूट मागितले, बाकीच्या कोणी काही नको म्हणून सांगितलं. म्हणजे मला अंदाज येतो की 15,000 रुपयानं 20 लोकांनी 200 फूट मागितले, म्हणजे 200 गुणिले 20 म्हणजे 4,000 फूट. 15,000 रुपयाच्या हिशेबानं 4,000 फूट म्हणजे 6 कोटी. 6 कोटीच्या 20% म्हणजे 1,20,00,000 आपल्याकडे येणार. 10 लोकांनी 100 फूट मागितले, त्यांच्याकडून 50 लाख येणार, म्हणजे 2 कोटी माझ्याकडे स्कीम नंबर 1 मधून येणार आहे हे मला कळलं. मग स्कीम नंबर 2 मधून माझ्याकडे किती येणार, स्कीम नंबर 3 मधून माझ्याकडे किती येणार, असं असेसमेंट ऑफ डिमांडमधून आपल्याकडे आपल्या लोकांकडून काय मागणी आहे त्या मागणी आपण समजून घ्यायची. हेच मी त्या दिवशी सांगितलं होतं. मी वेगळं काही सांगितलं नाही, फक्त ते मला रिपीट करायला लागलं. तुम्ही 100 फीट 200 फीट बोलताय. आता कसं आहे की आमचं प्लॅन जसं समजा 100% एरिया भेटतं आहे, तर ती एक एरिया होणार अप्रॉक्सिमेटली समजा 1400 स्क्वेअर फीट. आता आमचं असं म्हणजे तुम्ही अंदाज बोलताय त्यात समजा एक 1400 आहे, तर तुम्ही जे बोलताय 100 स्क्वेअर फीट एक्स्ट्रा, 200 स्क्वेअर फीट एक्स्ट्रा, हे कसं मॅन्युप्युलेट करायचं मग तुम्ही? नाही, काय आहे, आता तुम्हाला समजा 1400 आले तर तुम्हाला 2 बेडरूमचे 2 फ्लॅट्स त्याच्यात बसू शकतात. समजा 3 BHK पण बघू. 700-700 200. 700-700चे 2 होऊ शकतात. मग तुम्ही जर 200 फूट घेतले तर 800चे 2 बेडरूमचे 2 होऊ शकतात. म्हणजे माझ्यानंतर माझ्या मुलाला 2 बेडरूमचा एक फ्लॅट मी देईन, माझ्या मुलीला एक देईन, किंवा माझ्या 2 मुलांना एक 800चा आणि एक 800चा. त्यामुळे 2 बेडरूमचे 2 फ्लॅट होणार. सोसायटी तुम्हाला एकच फ्लॅट देणार 1600चा, पण इंटरनली स्वयंविकास असल्या कारणाने तुम्ही आर्किटेक्टला सांगून असा प्लॅन तयार करायचा. कोणीतरी म्हणेल नाही मला 200 फूट एक्स्ट्रा पाहिजे आणि मी 4 बेडरूमचा 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट मी ठेवीन, आणि 400 वरचे आणि 200 600चे एक फ्लॅट वेगळा तुम्ही करा आणि 1000चा एक करा, तो मी फ्लॅट भाड्यानं देईन, मला दर महिन्याला भाडं मिळेल. म्हणजे मेंटेनन्स तर एरवी सुद्धा तुमच्या स्कीममधून फ्रीच होणार, पण मला दर महिन्याला पेन्शन मिळेल. जसं चित्रा सोसायटीने केलं 40,000 रुपये. तुमच्या इथे इतकं कदाचित भाडं मिळणार नाही, पण 20-25 मिळेल 2 बेडरूम
च्या याला 25 किंवा 30 लाख ते दर महिन्याला तुमचं इन्कम होईल. तर माझं इन्कम तेवढं होण्यासाठी मला माझा फ्लॅट ऐसपैस झाला पाहिजे. आहेत त्या सर्व मुलांना एक एक बेडरूम दिली पाहिजे. स्वतः करता एक मास्टर बेडरूम ठेवलं पाहिजे. जर आवश्यक असेल तर एक गेस्ट रूम ठेवला पाहिजे. घरी कोणी आलं नातेवाईक पाहुणे मित्र त्यांना राहण्यासाठी एक रूम ती ठरलेली असेल. कोणी नातेवाईक आलं तर हे आपलं घर झालं. मग उरलेल्या याच्यातून 30,000 जर दर महिन्याला मिळाले तर त्यातून आपण आपल्या घराचं फर्निचर करू शकतो. आपल्या घराची रंगरंगोटी करू शकतो. आपल्याला 4 पैसे हातात राहतात तर ते करू शकतात. हे घेतलंच पाहिजे असं नाही. एखादा म्हणेल नाही मला 1400 खूप आहे, मला 1400 मिळाले बास झाले. पण नंतर तुम्ही म्हटलं मला पाहिजे एक्स्ट्रा एरिया तर मिळणार नाही. ही एकदा संधी मिळाली की पुढची 40 वर्ष तुम्ही याच्यात राहणार. त्यामुळे 40 वर्षानंतरची तुमची मागणी काय असेल हा विचार करून आज विकत घ्यावं. कारण तुम्ही ज्या वेळेला हे घर विकत घेतलं 20-25 वर्षापूर्वी त्यावेळेला तुम्हाला वाटलं हे फार मोठं आहे. आज तुम्हाला ते लहान पडतं. म्हणून आपण रिडेव्हलपमेंटमध्ये हे करतोय. तर पुढच्या 25 वर्षानंतर काय होईल म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्या याच जागेमध्ये कसं राहता येईल. आता एक ॲडिशनल फ्लॅट तुम्ही भाड्यानं दिला नंतर आपल्या मुलांना आणखी मुलं झाली नातवंड मोठी व्हायला लागली तर तो फ्लॅट आपण भाड्यानं नाही द्यायचा त्यांना तिथे द्यायचा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे 60 वर्षाचं प्लॅनिंग याच ठिकाणी हे कुटुंब राहावं याच्याकरता हे आपण करतो. सर हे तुम्ही 12 करोडपर्यंत खर्च सांगितला की 12 करोड फक्त हा अप्रुव्हलचा खर्च आहे का पुढचा पण म्हणजे प्लीटपर्यंतचा खर्च आहे? नाही अप्रुव्हलचा खर्च नाही. हां आपल्याला स्कुटिनी फी भरायला लागणार. आपल्याला फायर डिपॉझिट भरायला लागणार. आपल्याला आणखी काही डिपॉझिट्स भरायला लागणार आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडून आपल्याला ॲन्सिलियरीला 10% भरायला लागणार. रेडी रेकनरच्या रेटप्रमाणे तुमच्या इथे रेडी रेकनरचा रेट हा लँडचा रेट मला वाटतं 8,000 का 10,000 रुपये पर स्क्वेअर मीटर आहे. पर स्क्वेअर फीट 800 का 900 का 1000 रुपये आहे. तर त्याच्यात 10% म्हणजे 100 रुपये पर स्क्वेअर फीट आपल्याला रेडी रेकनरचे पैसे द्यायला लागतात. तर ते पूर्ण न देताना ते आपण स्वयंविकासात असल्यामुळे हप्त्यानं द्यायचे. 6 हप्त्यानं त्याचा पहिला हप्ता द्यावा लागला. हे सगळे मिळून 2 कोटी. 2 असतील 2.5 असतील 3 असतील जे काय असेल ते म्हणजे 2 कोटीचा हप्ता असे 6 हप्ते केले. आणि ते टोटल वर्कआउट हे सगळे आकडे तुमच्या समोर 10 आर्किटेक्टकडून मांडले जातील ना. ते तुम्ही त्याच्यावर निर्णय तुम्हीच घेणार आहात. आज एवढं उतावळेपणा का करताय? उतावळेपणा नाही सर. मला विचारायचं होतं की समजा टोटल जर 12 करोड लागले इनिशियली आपण 2 करोड होतोय पण नंतर शेवटी 5 हप्ते आम्हाला भरायचे होते आणि समजा जर 7 तुम्ही स्कीम सांगितलं त्या 7 स्कीमप्रमाणे 12 करोड होते की फक्त 5 करोड निघाले किंवा 6 करोड निघाले तर वरची जी डेफिसिट राहील ते मेंबर्सना काढायला लागेल तर त्याच्यासाठी काय प्लॅन नाही हो. वरचे एकदा प्लॅन अप्रूव्ह झाला पहिला इन्स्टॉलमेंट भरल्यानंतर की मग तुम्ही बाजारात रेरा घेऊन बुकिंग घेऊ शकता ना. बाकीचे पैसे त्या बुकिंगमधून येणार. 98% ऑफ द प्रोजेक्ट मनी कम्स फ्रॉम बुकिंग. तुमच्या खिशातून कधी पैसे जात नाही. कारण आम्ही पूर्वरंगामध्ये जेव्हा व्हिजिट केली होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं पूर्वरंगामध्ये की सुरुवातीला फंड्सचा म्हणजे इनिशियली जेव्हा त्यांनी केलं ना तेव्हा फंड्सचा इश्यू होता आणि 5 वर्ष त्यांचा प्रोजेक्ट झाला ड्यू टू कोविड आणि 5 वर्ष त्यांनी सगळे प्रत्येक महिन्याचा रेंट मेंबर भरत होता आणि 5 वर्ष झाल्यानंतर मग ते त्यांना मेंबरला कॉर्पस म्हणून देण्यात आलं पैसे. पण 5 वर्ष म्हणजे इनिशियली झिरो पेमेंटपासून झालं म्हणजे नाही. कारण त्यांना कर्ज घ्यायचं नव्हतं आणि त्यांना मेंबर्सना डिस्काउंटमध्ये एरिया द्यायचा नव्हता. आपण ऑलरेडी डिस्काउंट देतोय आणि त्याच्या 20% आजच घेतोय. त्यांना ते करायचं नव्हतं. शेवटी हा पैसा तुमचा आहे. तुम्हाला भाडं म्हणून सोसायटीने दिलं
किंवा तुम्ही भरलं आणि नंतर सोसायटीने दिलं, शेवटी तुमच्याकडेच येते. त्यांच्या खिशातून एक पैसा भाड्याचा गेलेला नाही. चित्रा सोसायटीला त्यांनी भाडं स्वतःच दिलं, सोसायटीने दिलं, मेंबरनी घेतलं नाही. पूर्वरंग म्हणाले नाही, आम्ही आज आमचं भाडं आम्ही करतो. तुम्हाला पूर्वरंगाची स्टोरी अशी सांगायची की 90% लोकांचे वेगळे फ्लॅट होते, हा फ्लॅट भाड्यानं दिला होता. त्यामुळे ते म्हणाले आम्ही ऑलरेडी तिथे राहतोय, आम्ही भाडं घेणार नाही. भाडं म्हणजे ते कुठे जाऊन भाड्याला नाही राहिले, त्यांनी फक्त जे पेपरवर जे भाडं दाखवायचं आहे ते दाखवलं नाही. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर? डिस्काउंट देणार 1%, 10%, 5%, बुकिंग तेव्हा 10 आर्किटेक्ट त्याच्या बेसिसवर फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करतील, प्लॅन तयार करतील. तो प्लॅन इथे येऊन तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्यात येईल. त्याच्यापैकी ज्याचा प्लॅन तुम्हाला मंजूर होईल त्याच्यात वोटिंग होईल. ज्याला जास्तीत जास्त तुमच्या 90 लोकांपैकी वोट मिळतील तो आर्किटेक्ट तुम्ही सिलेक्ट करणार. तुम्ही एकदा त्या आर्किटेक्टला सिलेक्ट केला की मग त्याच्याबरोबर प्रत्येक कुटुंबानं बसून आपापली रिक्वायरमेंटची चर्चा करायची आणि त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तो प्रत्येक फ्लॅटचा डिझाईन देईल. बाकीच्यासारखं नाही की एक फ्लॅट घ्यायचा आणि सगळे मग तसेच करायचे, नाही. प्रत्येकाच्या फ्लॅटमध्ये कोण कुठे राहतं, कोणाच्या घरात कोण आहे, त्यांची रिक्वायरमेंट काय हे लक्षात घेऊन त्या फ्लॅटमध्ये बदल करण्यात येईल. म्हणजे एकच करायचं आणि खालपासून वरपर्यंत सेम टाईप फ्लॅट असं नाही, डिझायनर फ्लॅट्स आपल्याला मिळतील. आणि ते त्यांनी केल्यानंतर हा प्लॅन आपण बाहेरच्यांना देणार, त्यांच्याकडून बुकिंग घेणार आणि त्या बुकिंगच्या पैशातून आपली योजना चालणार, आपल्या खिशातल्या पैशातून नाही चालणार. आणि जोपर्यंत आपला प्रोजेक्ट एका स्टेजला जाण्यापुरतं आपल्याकडे बुकिंग आहे याची खात्री 90 लोकांना होत नाही, तोपर्यंत कोणीही आपलं घर सोडायचं नाही. आणि तुमच्याकडे तर मोकळी जागा आहे तर प्लॅन असा मंजूर करायचा की मोकळ्या जागेमध्ये आधी टावर उभं करायचं आणि मग तुम्ही जुन्या बिल्डिंगीतून त्या टावरमध्ये शिफ्ट होणार. सर एक डाऊट अजून डाऊट, समजा आता तुम्ही जे बोलले दॅट इज ऑल इन गुड सिनारिओ, म्हणजे समजा वर्स्ट सिनारिओ आलं की आम्हाला तुम्ही जे रिअसेसमेंट जे असेसमेंट बोलले, समजा आम्हाला कठीण झालं फंडिंग, म्हणजे लोकांनी रिस्पॉन्स नाही दिलं आणि आमचं कलेक्शन होत नाही, तर काय रस्ता आहे? ते मग हे जोपर्यंत असेसमेंट येत नाही तोपर्यंत फायनान्स स्ट्रॅटेजी ठरणार नाही. असेसमेंटमधून जर आपल्याला आपला फायनान्स रेज करण्याची ताकद नाही तर मग फायनान्सची स्ट्रॅटेजी तुम्हाला 5 ऑप्शन्स 10 ऑप्शन्स ठेवले जातील, त्यातून तुम्ही निर्णय घ्यायचा. समजा त्याच्यात म्हणजे रिस्पॉन्सच वीक आहे, समजा आम्हाला जेवढं म्हणजे पाहिजे समजा तेवढं रिस्पॉन्स येत नाही, म्हणजे वर्स्ट सिनारिओ. आय एम ट्राईंग टू पुट इन द वर्स्ट सिनारिओ. करेक्ट. नाही, काही कोणी एकही घेतलं नाही, एकही इंच तुम्ही घेतलं नाही. तुमच्या भावांना कोणाला नको, तुमचे भाऊ भिकारी आहेत, तुमचे बहिणीला नको, तुमच्या कोणाला नको, नातेवाईक तुमचे सगळे एकही फ्लॅट विकत घेण्याची ऐपत असणारे नाही, तर आपल्याला त्यांच्यावर सहानुभूती आहे. मग आपण फायनान्स इन्स्टिट्यूट करून आपण करू शकतो. फंडिंग घेतो. आपला प्रॉफिट त्यांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून हा एक्सरसाइज आहे. तुमचा हा एक्सरसाइज जर फेल झाला तर मग फायनान्स इन्स्टिट्यूशन स्ट्रॅटेजी आणि त्यांची इंटरेस्ट आपल्याला ते बेअर करावं लागेल, ते आपल्याला कन्सिडरेशन मध्ये ते ठेवावं आपल्या लागेल. प्रॉफिटमध्ये कमी होईल. मग कदाचित प्रॉफिटमध्ये जर आणखी कमी झालं मग
100% एक्स्ट्रा मिळण्या ठिकाणी 95% एक्स्ट्रा मिळेल किंवा 90% एक्स्ट्रा Correct. मिळेल. शेवटी पैशाचं सोंग कोणी आणत नाही, ते आपल्याला आपल्या प्रोजेक्टमधूनच काढायला लागतं. आज मी 100% कोणत्या बेसिसवर सांगतो? मी हे सांगतो की माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की 20 to 25% सेलेबल एरिया हा या 7 स्कीममधून विकला जातो. हा अनुभव आहे. तर तो जर विकला गेला नाही तर मग त्या आत्याला मिशा आल्या तर आत्याला काका म्हणू आपण. सध्या तिला मिशा नाही आहे, तिला लांब केस आहे आणि तिला पाहून ती आत्या आहे हे आपल्याला वाटतं. तुम्ही विचारता जर आत्याला मिशा आल्या नाही, काय तर असतं? आपण नाही, तिला काका नाही, म्हणू. माझा प्रश्न कशाला होतो की वी हॅव टू ऑलवेज थिंक अबाउट द वर्स्ट सिनारिओ अँड ऍक्ट अकॉर्डिंगली. नाही, पण Just एक- वर्स आपण 100 प्रोजेक्ट केलेल्या माणसाला वर्स सिनारिओ थिंक तुम्हाला करण्याचा अनुभव आहे. माझा PhD रिस्क मॅनेजमेंट मध्ये आहे. त्यामुळे तुम्ही कोणाला सांगतायत हा विषय 40 वर्ष लोकांना मी शिकवतोय नाही नाही, ही रिस्क प्रश्न म्हणजे काय. आपल्या सोसायटीच्या त्यामुळे सोसायटीच्या दृष्टीने विचारतो. अहो, पण सोसायटीच्या दृष्टीनं जेव्हा मी आहे त्यावेळेला रिस्क काय असते Correct. हे कळल्याशिवाय मी तुम्हाला गाईड मार्गदर्शन नाही करत बरोबर नाही. बरोबर. म्हणजे आता पहिला Thank you. असेसमेंट ऑफ डिमांड आम्ही करून घ्यायला पाहिजे. ते आम्ही करून घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला परत अप्रोच करू. असेसमेंट ऑफ डिमांडचे रिझल्ट्स आपण Along with results. हे करू आणि मग त्या रिझल्ट्समधून आपली कॅपॅसिटी टू रेज फंड्स किती आहे हे लक्षात येईल. आणि मग इन दॅट गिवन सिनेरिओ जे आपल्याकडे जे 10 ऑप्शन्स ऑफ फंडिंग्स आहेत ते 10 ऑप्शन मी गेल्या वेळेलाही सांगितले होते, आज पुन्हा सांगतो. ऑप्शन नंबर 1 फायनान्सर, म्हणजे ज्याला तुम्ही Private equity. नाही मारवाडी वगैरे म्हणता, म्हणजे इन्व्हेस्टर किंवा फायनान्सर. आम्ही त्यांना HNIs म्हणतो, हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल किंवा अल्ट्रा HNI. दॅट इज स्कीम नंबर ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 2 इज नॉन बँकिंग वेंचर कॅपिटल फंड्स. नॉन बँकिंग वेंचर कॅपिटल फंड्स. ऑप्शन नंबर 3 इज बँकिंग वेंचर कॅपिटल फंड, म्हणजे ICICI वेंचर कॅपिटल फंड, स्टेट बँक ऑफ इंडिया वेंचर कॅपिटल फंड, स्टेट बँकेचं स्वामी SWAMIH नावाचा एक फंड आहे तो, बँक ऑफ इंडिया वेंचर कॅपिटल फंड, बँक ऑफ महाराष्ट्र वेंचर कॅपिटल फंड, हे वेंचर कॅपिटल फंड. हे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 4 NBFCs, नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन. ऑप्शन नंबर 5 FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. तुमचा प्रोजेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंटला एलिजिबल आहे, तुम्हाला विदाउट टेकिंग एनी परमिशन इवन फ्रॉम RBI तुम्ही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडून इन्व्हेस्टमेंट घेऊ शकता आणि तो 2% व्याजानं मिळतो. पण त्याच्यात लायबॉर रेट आपल्याला भरायला लागतं. रुपी डॉलरचं फ्लक्च्युएशनची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला घ्यायला लागते आणि त्याला लायबॉर रेट स्टेट बँक ऑफ इंडियाला भरायला लागतं. तर दॅट इज अनदर ऑप्शन. त्यानंतरचा नेक्स्ट ऑप्शन इज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI. त्यानंतरचा ऑप्शन इज पब्लिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, म्हणजे तुमच्या 92 लोकांना शेअर्स देऊन आपण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपची कंपनी करायची आणि सोसायटीने त्या कंपनीला बिल्डर बनवून अधिकार द्यायचे की कंपनी शुड एक्झिक्यूट द होल थिंग आणि जे प्रॉफिट मिळेल ते कंपनीचे तुम्ही इक्वल शेअर होल्डर्स असल्यामुळे त्या शेअर होल्डिंगमधून तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळतील. हा एक ऑप्शन आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे स्टार्टअप. आपल्या सोसायटीकरता सागर स्टार्टअप फंड करायचा आणि 40 crores पर्यंत
रेट ऑफ इंटरेस्ट कमी आणि 10 इयर्स इन्कम टॅक्स एक्झम्पशन करता अप्लाय करायचं आणि स्टार्टअप फंडचे ओनर्स कोण, तुम्ही 92, कोण बाहेरचा माणूस नाही, त्यांच्या हे सगळे ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. पण हे आज ऑप्शन चर्चा करून उपयोगाचं नाही. माझ्या खिशात किती पैसे आहेत आणि त्या रेस्टॉरंटमध्ये मी जातो तिथे चहाचा दर किती आहे, तो माझ्या खिशातले पैसे मोजल्याशिवाय त्या चहा करता माझ्याकडे पैसे आहेत की नाही हे मी कसं ठरवणार. आज आपण आपल्या खिशात किती आहे याचा अंदाज घेतलेला नाही, चहाच्या दुकानात मेन्यू पाहिलेला नाही आणि आपण उगाच प्रश्न विचारतोय की हे कसं होईल, तसं झालं तर काय होईल, असं झालं तर काय होईल. आपण तिथपर्यंत पोचलेलो नाही. त्या स्टेजला पोचल्यावर ते प्रश्न रेलिव्हंट होतात. आज ते रेलिव्हंट नाही. पहिली पायरीच आपण पूर्ण केलेली नाही. ते पूर्ण न करताना आपण कोणा आर्किटेक्टकडे जाऊन त्याला काही करायला सांगितलेलं आहे आणि ज्याने स्वयंविकासाचं काही केलेलं नाही त्याला माहीत नाही की हे जे पेमेंट संस्थेला द्यायचं असतात, महानगरपालिकेकडून जे पैसे त्यांना भरायला लागतात, प्रीमियम FSI आपण प्रीमियममध्ये विकत घ्यायचा असतो. 1.1 FSI आपल्याला फ्री मिळतो, त्यावर इन्सेंटिव्ह FSI आपल्याला फ्री मिळतो, त्याच्यावरचा FSI आपल्याला महानगरपालिकेकडून विकत घ्यायचा असतो, त्याच्यावरचा TDR आपल्याला विकत घ्यायचा असतो, त्याचे प्रीमियम्स आपल्याला महानगरपालिकेला भरायचे असतात. पण सेल्फ डेव्हलपमेंटला ते प्रीमियम जे बिल्डर भरतो त्याच्यापेक्षा 50% डिस्काउंटमध्ये मिळणार असं गव्हर्नमेंटने जाहीर केलं आहे. तर ते 50% त्यांनी कॅल्क्युलेट केले की नाही, त्यांनी निश्चित कॅल्क्युलेट केलं नाही. 50% ते कॅल्क्युलेट केले तर 22 कोटीचे डायरेक्टली ते 10 कोटी येतात. ते 6 इन्स्टॉलमेंटमध्ये केल्यानंतर आपल्याला 1-1.5 कोटीच येतं. हे कळण्याची तेवढी प्रगल्भता त्या व्यक्तीमध्ये असायला लागते ना. ज्यांनी असे प्रोजेक्ट केलेले असतात त्यांना त्या गोष्टी कळतात. एरवी काय पाट्या टाकून आर्किटेक्ट भरपूर आहेत ना दुनियेत, त्याला काही कमी नाही. सध्या 10,000 रुपये पगारामध्ये सुद्धा आर्किटेक्ट मिळतो. असेसमेंटवर डिमांड आम्ही पहिलं करून घ्यायला पाहिजे. ते झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली समजेल की तुम्ही लोक काय तयार होतील. तुमचा एक्सपिरियन्स आणि आम्ही त्याबद्दल पॉझिटिव्ह आहे की आम्हाला नक्कीच रिस्पॉन्स चांगला भेटेल. 100% मी तुम्हाला सांगतो ना, म्हणजे तुम्हाला शॉक वाटेल की कदाचित एखाद्या माणसाने 2-2 वर्षाचं मेंटेनन्स भरलेलं नसेल पण तो 400 फूट मागेल आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा भेटू. ते झाल्यानंतर त्याला टॅब्युलेशन करायचं एक्सेल शीटवर आणि मग ते टॅब्युलेशन करून आपल्याला कधीपर्यंत काय त्याचे 20% किती होतात, ते 20% आपल्याला इनिशियल चालू करायला पुरेसे आहेत का, आणि मग ते इनिशियल चालू करायला पुरेसे असल्यावर मग लास्ट 7th किती मेंबर म्हणतात की मी कॉन्फिडेंट आहे, मी एक फ्लॅट विकू शकेन बाहेरच्यांना. त्याच्यावरून आपल्याला आयडिया घ्यायची की आपल्याला कितीपर्यंत पेमेंट होऊ शकतं, मिळू शकतं, बुकिंग मिळू शकतं. आणि मग बाकीचं बुकिंग आपण मार्केट रेट किंवा ॲडिशनल रेटवर देणार. मग आपण या डिस्काउंटवर देणार नाही. हे फक्त आपल्याला बँकेचं पोट आपल्याला भरायचं नाही किंवा NBFCचं पोट भरायचं नाही, पूर्ण प्रॉफिट आपल्याकडे ठेवायचं, ह्याच्याकरता हा एक्सरसाइज आहे. ते काय बँकेकडे जाऊन आणणं हे कोणीही करू शकतं ना, त्याला काय एक्सपर्टिसची गरज नाही. आपल्याला जो ॲडिशनल इतका एरिया का मिळतो आहे, आपण बाकीच्यांना कोणालाही प्रॉफिट न देताना सर्व प्रॉफिट आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न. एक प्रश्न आहे की जो आम्ही इनिशियल रेट ठरवणार त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी मदत तुमच्याकडून म्हणजे काय प्रकारे आम्ही तो रेट ठरवायचा. नाही, जनरली इथे रेट काय आहे, रेडी रेकनरमध्ये तुम्हाला एक रेट मिळतो, त्याच्या जनरली 30-40% अधिक रेट असतो. तर तो 4 ठिकाणी, एका ठिकाणी नवीन बिल्डिंग होत आहे तिथे जायचं, तिथे फ्लॅट विकत घेणाऱ्याला विचारायचं तू कितीमध्ये विकत घेतलं आहे, तिथला रेडी रेकनर पाहायचा आणि त्याचा डिफरन्स किती आहे तो पाहायचा. तुमच्या इथला रेडी रेकनर रेट
आणि त्याच्यावर तेवढा ॲडिशनल टाकून तो रेट ठरवायचा. त्याला रेट ठरवणं ही रॉकेट सायन्स नाही, त्याला सायंटिफिक पद्धत आहे ती ठरवायची आणि त्याच्यात यू कांट गो रॉंग. म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे ठरलेला. रेडी रेकनरचे रेट तर प्रत्येकाच्या मोबाईल फोनवर तुम्ही रेडी रेकनर मागितलं तुम्हाला रेट मिळतो. त्या रेटवर 40% 45% ॲडिशनल टाकला की तुमचा रेट होतो. आणि तुमच्या कन्स्ट्रक्शन पिरियडमध्ये दर वर्षाला बिटवीन 10 and 15% इन्क्रीज होईल असं धरून चालायचं. हो वाढेल. म्हणूनच तुम्ही ज्याला स्पेसिफिक फ्लोअरचं बुकिंग देता त्याच्याकडून प्रीमियम घेताय ना. प्रीमियम म्हणजे त्याच्याकडून डोनेशन नको आहे आपल्याला, त्याच्याकडून सुरुवातीला आपल्या याच्यासाठी डिपॉझिट हवं आहे. लोग आर्किटेक्ट फाइनल करेंगे. His job will be only to design the picture. Then we'll have to even appoint a PMC for some execution work. All that we will do, but each thing there is a time for that. When we come to that, we will cross the bridge. Today is not the time to think about that. We will also discuss whether your building should be white, be green or yellow. But there is time for all that. उस सब के लिए टाइम है. जिसका जब समय आएगा उस समय में उसकी बात करेंगे. सर मुझे एक पूछना है. अभी सपोज आपने जो बोला वो हिसाब से अगर सक्सेसफुली हम लोग जो पहला आपका जो डिमांड तो हो गए तो उसके बाद नेक्स्ट स्टेप तो आपको ही पूछना पड़ेगा अपने को कि आर्किटेक्ट का जो फिजिबिलिटी रिपोर्ट के लिए. नहीं. उसके बाद में जो असेसमेंट ऑफ डिमांड में अपने को ब्रीफ बनाने का, यानी आज आपके पास क्या है, 2 बेडरूम वाले इतने फ्लैट है, उनके साइज इतने हैं. कल ऐसा नहीं होगा. 90 में 20 लोगों के 1600 होंगे, 10 लोगों के 1400 होंगे, कुछ लोगों के 1200 होंगे, कुछ लोगों के 2000 होंगे. अच्छा, कुछ लोगों का 600 का फ्लैट 1400 के साथ होगा. ये सब परम्यूटेशन कॉम्बिनेशन लेके जोड़ी फ्लैट कुछ होंगे. आर्किटेक्ट को बताना पड़ेगा अगर आपकी एंटाइटलमेंट 1400 है और आपने और 600 खरीदा, आपके पास 2000 आ गया, तो आपको 2 बेडरूम के 3 आ गए, तो वो आपको समझाना पड़ेगा कि आपको 2 बेडरूम के 3 चाहिए कि 3 बेडरूम के 2 चाहिए कि एक 4 बेडरूम का और एक 3 बेडरूम का चाहिए. ये सब चीज़ें एक लोगों के साथ बात करके उसको आर्किटेक्चरल ब्रीफ बोलते हैं. वो आर्किटेक्चरल ब्रीफ 4, 5, 6 आर्किटेक्ट्स को आप देंगे और फिर उनसे सबसे ये मांगेंगे फिजिबिलिटी रिपोर्ट. उनके फिजिबिलिटी रिपोर्ट और रफ प्लानिंग जो है उसको अपन स्टडी करेंगे, असेसमेंट करेंगे. फिर उनको बुला के सबके सामने उनका प्रेजेंटेशन, वो प्रोजेक्टर लगा के प्रेजेंटेशन लेंगे. प्रेजेंटेशन लेने के बाद में उनको सवाल पूछेंगे. बाद में वोटिंग होगा कि उनके इसके अंदर किसका आपको अच्छा लगता है, उसको फिर अपॉइंट करें. लेकिन वो जो आर्किटेक्ट है वो आप हम लोग उसका कॉन्टैक्ट कर सकते हैं. एडवर्टाइज देने का जो सेल्फ रीडेवलपमेंट में जिसने काम किया है या जिसको सेल्फ रीडेवलपमेंट में काम मिला है, क्योंकि नई बॉम्बे में सेल्फ रीडेवलपमेंट के सिर्फ 3-4 बिल्डिंग ही कंस्ट्रक्शन स्टेज पे है, लेकिन कम से कम 80 बिल्डिंग में आर्किटेक्ट्स अपॉइंट हुए हैं ना. तो अलग अलग जगह में आर्किटेक्ट, अभी सुयोग में भी अभी वो आर्किटेक्ट्स का उनका पूरा एक्सरसाइज पूरा हो चुका है. हां, अजून ठरलेलं नाही पण त्यांनी शॉर्टलिस्ट केलेले आहेत मला वाटतं 4-5. जो कोण असेल ते
तर प्रत्येक सोसायटीमध्ये त्यांच्या त्यांच्या एक्सरसाइजमधून निघेल जो निघेल तो. या सगळ्यांच्या कॉस्टमध्ये अनालिसिस करताना तुमचा खूप हेल्प होईल. नाही ते मी आहेच, पण त्यांची पण कॉस्ट ती नेगोशिएट करायला लागते ना. त्यांना किती फी द्यायची ही पण नेगोशिएट करायला लागते, त्याचे टर्म्स अँड कंडिशन नेगोशिएट करायला लागते. हे सगळं त्यांनी जर सेल्फ डेव्हलपमेंटचं काम केलेलं आहे ना, तर त्यांनी याच्यातून गेलेले असतात. त्यांना आपल्याला ह्या नवीन गोष्टी शिकवायला लागत नाही. उदाहरणार्थ सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये गेलेला जो आर्किटेक्ट आहे ना, तो कधी 20 कोटी 40 कोटी सांगत नाही, कारण त्याला माहीत आहे की सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये तेवढे पैसे ॲडव्हान्समध्ये द्यायला लागत नाही. त्यामुळे तो जे देतो एकतर तो अज्ञानातून देतो, म्हणजे त्याला माहीत नाही जेन्युनली, आणि तो नॉर्मली बिल्डरकडे काम करतो त्या पद्धतीनं तो वर्कआउट करून आपल्यालाही देतो, किंवा वेस्टेड इंटरेस्ट त्याचा असतो की त्याला इथे याला सेल्फ डेव्हलपमेंटला डिफीट करायचं आहे, म्हणजे काहीतरी आपण मोठा आकडा देऊ म्हणजे लोक घाबरतील आणि गोंधळात पडतील. ही बदमाशी आहे. एकतर जेन्युनली इग्नोरन्स असेल किंवा बदमाशी असेल. कारण काय आहे, राजकीय पुढारी, बिल्डर, नेते हे सगळे टपलेले असतात चांगली सोसायटी आपल्या ताब्यामध्ये घ्यायची, कारण तुम्हाला प्रॉफिट न मिळता त्यांना प्रॉफिट पाहिजे असतं. आपण त्यांना प्रॉफिट न देताना ते आपल्याकडे ठेवतात, त्यामुळे त्यांना वाईट वाटण्याची शक्यता आहे, आणि ते हे PMC वगैरे यांच्या थ्रू ऑपरेट करत असतात. जो आर्किटेक्ट को हम लोग ने जो देखने को जाएंगे वो विदाउट बयास हम लोग को हेल्प करेगा, वो कैसे हम लोग को मालूम पड़ेगा? नहीं, वो आर्किटेक्ट जब आप 10 आर्किटेक्ट आएंगे ना आपके पास, तो उनका इंटरव्यू लेने के लिए मैं उधर बैठेगा ना. वो इधर सांगपाड़ा में सवेरे 8 बजे से लेकर रात को 11 बजे तक एक दिन, और दूसरे दिन 8 बजे से लेकर दोपहर में 4 बजे तक मैं इंटरव्यू लेने के लिए बैठा था. सवेरे से खाना नहीं, कुछ नहीं, खाली सैंडविच लेके एक, और पूरी जनरल बॉडी बैठी थी. एक आर्किटेक्ट आता है, वो प्रेजेंटेशन करता है, उसको मैं क्वेश्चन पूछता हूँ, फिर उसको मेंबर क्वेश्चन पूछते हैं, फिर वो लोग मार्किंग करते हैं, और बाद में वोटिंग होता है. अभी भी वोटिंग नहीं हुआ है. अभी 36 में से पहले राउंड में 10 लोगों को शॉर्टलिस्ट किया, सेकेंड राउंड में 5 लोगों को शॉर्टलिस्ट किया, अभी थर्ड राउंड में 3 लोगों को शॉर्टलिस्ट किया. अभी 3 में से एक कौन है, उसके लिए नेक्स्ट राउंड मुझे वहाँ जाना पड़ेगा. असेसमेंट ऑफ डिमांड आपण करणार आहात, तर त्यावेळेला आता सुरुवातीला समजा असेसमेंट ऑफ डिमांड करते वेळी आता आपल्याला प्रत्येक मेंबरला विचारायला लागेल की तुम्हाला किती एक्स्ट्रा हवं. तर ते एक्स्ट्रा हवं आहे. आता आपला जो एरिया आहे 600चा, तर त्यांना सांगायला लागेल की 600चा एरिया आहे. रफली आमच्या सध्याच्या असेसमेंटप्रमाणे 600च्या ऐवजी साधारणपणे डबल मिळण्याची शक्यता आहे. दिस इज सब्जेक्ट टू एव्हरीथिंग. आज आपल्या अंदाजाप्रमाणे साधारणपणे डबल मिळण्याची शक्यता आहे. डबल म्हणजे 100%च्या ठिकाणी 110 होऊ शकतात, 90ही होऊ शकतात, पण रफली डबल आपल्याला मिळू शकणार आहे. तर हे समजून वर तुम्हाला किती पाहिजे ठरवा. ठेवायचं त्याच्यात म्हणजे फ्लोर सिलेक्शन पण व्हॉट शुड बी द व्हेरिएबल्स. फ्लोर सिलेक्शन ते स्कीम नंबर 6. आता स्कीम नंबर 1 मध्ये वेदर यू वॉन्ट एक्स्ट्रा एरिया ॲडेड टू युअर फ्लॅट ऑर नॉट. एकेका ह्याच्यामध्ये एकच प्रश्न विचारा. 7 प्रश्न एकदम विचारले तर तो कन्फ्यूज होणार, तो परत पुन्हा आर्किटेक्टकडे जाणार, परत मला यायला लागेल. तसं नको. त्यामुळे तुम्ही एकच प्रश्न विचारा आणि एकेका प्रश्नाची उत्तरं द्या. लेट इट बी फोकस्ड, रिप्लाइंग टू वन क्वेश्चन ॲट अ टाइम. असेसमेंट आपण जे इनपुट घेतो आहे सगळ्या मेंबरकडनं सुरुवातीला,
त्याचा काही फॉर्मॅट आहे का? कारण ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने इनपुट येईल सगळ्यांकडनं चॉईसेसच्या माध्यमातून. प्रत्येक सोसायटीचे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत. मी कमीत कमी आत्तापर्यंत 300-400 सोसायट्यांकडून हा एक्सरसाइज करून घेतलेला आहे. नव्या मुंबईतही सगळ्यांनी केलेला आहे. तर तो तुमच्याकडे काय फॉर्मॅट पाहिजे हे तुम्ही ठरवून घ्यायचं. त्याच्यामध्ये बेसिक 3 ते 4 गोष्टी. नंबर 1, जितका एरिया तुमच्याकडे आज आहे तितका तुम्हाला फ्री मिळणार, त्याच्याकरता कोणालाही एक्स्ट्रा पैसे भरावे लागणार नाही. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, या फ्लॅटच्या अगेन्स्ट जो एक्स्ट्रा एरिया तुम्हाला मिळणार आहे तो देखील तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार, त्याच्याकरता काही पैसे भरावे लागणार नाही. आमच्या रफ कॅल्क्युलेशनप्रमाणे असे दिसते की कदाचित आपल्याला दुप्पटच्या आसपास एरिया मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ दुप्पटच मिळेल असं नव्हे. 80% होऊ शकेल, 90% होऊ शकेल, 110% होऊ शकेल. किती एक्स्ट्रा एरिया मिळावा हा निर्णय जनरल बॉडीच घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ते कळेल. म्हणजे कोणीतरी 10 लोक बसून किंवा 40 लोकांची रिडेव्हलपमेंट कमिटी बसून तो निर्णय घेणार नाही. हे नंबर 2. नंबर 3, हे फ्री मिळाल्यावर या घरामध्ये पुढची 60 वर्ष आपलं कुटुंब, पुढच्या 3 पिढ्या इथे वाढणार आहेत. त्यामुळे त्यांना लागणारी जागा आणि आर्थिकदृष्ट्या तुम्हाला सबल करण्याची ही संधी आहे. या संधीचा वापर तुम्ही जर घेतलात तर आज जो दर आपण ठरवू, म्हणजे कोण जनरल बॉडी ठरवेल, त्या दराच्या 30% डिस्काउंटमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल. त्याच्यात परत हे लिहा की हे 30 आपण का ठरवतो आहोत. तर बँकेकडून सर्वसाधारणपणे 12-12.5% व्याज लागतो. 3 वर्षामध्ये 36% बँकेला देण्याऐवजी आपल्या सभासदाला 30% फायदा मिळाला तर बँकेला तो फायदा मिळण्याऐवजी आपल्या सभासदाला मिळावा म्हणून हे 30% आपण ठरवले आहे. तथापि सर्वसाधारण सभेमध्ये याबाबत चर्चा होऊन ते 30चे 28 व्हावे का 32 व्हावे हा निर्णय देखील आपण घेऊ शकतो. या पार्श्वभूमीवर तुम्ही एक्स्ट्रा एरिया विकत घेण्याची इच्छा आहे का? जर आहे तर किती? 100, 200, 300 डॅशमध्ये कोण म्हणेल 500 पाहिजे, जे काय असेल ते. आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यात सांगायचं ही केवळ मागणी किती आहे याच्या तपासणीचा हा एक्सरसाइज आहे. याचा अर्थ संस्था तुम्हाला हे एरिया द्यायला बांधलेली आहे असं नव्हे. ही फक्त दिस इज अन एक्सरसाइज टू असेस द डिमांड. देर इज नो कमिटमेंट ऑफ एनी नेचर whatsoever. Commitment will be made once you make advance payment towards that. At present that is not required. As and when that will be required, you will be informed. If you do not respond to this letter within 8 days or 10 days or 15 days, whatever you decide, then it will be treated that you are not interested in additional area, and later if you ask for additional area, there will be premium that will be charged. You won't get this much discount. आता असे जे प्रत्येक याच्यात आहेत तुम्ही तुमचे व्हेरिएशन्स करा ना. तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय व्हेरिएशन्स करून घ्यायचे ते तुम्ही तुमच्या परीनं तुमचे व्हेरिएशन्स करा. हे काही लॉ नाही, हा नियम नाही. हे आम्ही इतक्या सोसायट्यांशी संपर्क करून हे फॉलो झालेले काही एक्सेप्टेबल नॉर्म्स आहेत ते आम्ही तुमच्यासमोर मांडले की इतर ठिकाणी असं आम्ही केलेलं आहे. तर तुम्हाला ते फॉलो करायचं किंवा तुमचे वेगळं काय करायचं, पण बेसिकली पैसे हे तुमच्याच ॲडिशनल एरियामधून निघाले
तर बँकेला कर्ज देण्याचं ऐवजी ते हे तुमच्याकडूनच निघालं पाहिजे आणि तुम्हालाही त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. बँकेला 30% देण्याऐवजी आमच्या मेंबरला आम्ही ते बेनिफिट देऊ. संबंध आता याच्यामध्ये आपण असेसमेंट डिमांड ठेवला समजा आपण म्हटलं की डबल मिळण्याची शक्यता आहे. मग जर डबल मिळण्याची शक्यता आहे डबलमध्ये होऊ शकतो. तर मग त्याच्यामध्ये समजा आता मग जो हे असेल मेंबर असेल तर डबल म्हटलं की 1200 वर्किंग होण्याची शक्यता. समजा आता उद्या पुढे आपण अजून काही वर्कआउट केलं. आता मेंबरची रिक्वायरमेंट आहे 1400, 1200 मिळणार आणि त्याने 200ची आपल्याला ॲडिशनल सांगितलं आणि उद्या आपल्याला ॲक्च्युली आपण असेसमेंट झाल्यानंतर जे वर्कआउट करू आणि त्यावेळेला आपल्याला असं लक्षात झालं की आपल्याला 1200 नाही आपण मेंबरला 1400 देऊ शकतो. तर मग 1400 त्याला न विकत घेतच मिळणार आहे. किंवा समजा एखादंच आपला त्यांनी घ्यायचं नाही. हे कशासाठी आहे, मला बाजार भावापेक्षा स्वस्त मिळतात म्हणून मी घेतोय. त्यांनी नका घ्यायचं नाही. अशा माणसाने जे अर्ध्यावर आगडतुगड आहेत ना ते रनआउट होऊ द्या ना, त्यांना नको ना, त्यांनी नाही घ्यायचं ना. समजा मला घेत असेल आता मला 1400 काही द्यायला नाही, तुम्हाला उद्या 1400 मिळेल या आशेनं तुम्हाला राहायचं तर नका घेऊ, सोडून द्या तो विषय. मला काही नको म्हणून सांगा. मग कुठेतरी मेंबरला काहीतरी द्यायला लागेल की बाबा अंदाज एवढा 1200 मिळू शकतं पण ते ह्याच्यामध्ये नाही. अंदाजे कसं सांगणार नाही, मी कोणत्या बेसिसवर याच्यामध्ये मग आपण जर अंदाजे सांगू शकत नाही मग मेंबर कसं अंदाजे सांगू शकेल. कारण काय होते का दोन शक्यता आहेत. जर आपण आपल्याकडे ठरवलं की एक मिनिट मला कम्प्लीट होतं ॲज अ कमिटी मी कन्फर्म नाही करत आहे की 1200 मिळेल खालीवरती होऊ शकतं. समजा उद्या आपण सांगितलं डबल मिळेल आणि डबलच्या ऐवजी समजा त्याला आपण 1200च्या ऐवजी 1000 दिला एक्सपायर भेटून आणि त्याने अजून केलं की 1200 मला मिळणार आहे, मला 200च पाहिजे आणि त्यांनी 1400च्या हिशोबाने सांगितलं. उद्या आपण त्याला 1200च्या ऐवजी 1000 दिला म्हणजे त्याची रिक्वायरमेंट 1400ची होती, 200ची गॅप पडली आणि आपण आता जर लिहिलं की ह्याच्यानंतर जर तुम्ही केला तर ती एक्स्ट्रा मिळणार नाही. मग ह्याच्यामध्ये कुठेतरी एखादी ज्या वेळेला आपण त्याला पैसे भरायला लागतो त्यावेळेला आपण ॲक्च्युअल सांगणार की इतके तुला फ्री 100% मिळणार आहे आणि इतके तू विकत घेणार. त्यावेळेला त्याने ते ठरवायचं. त्यावेळेला त्याच्याकडे राईट असतं की तो खालीवरती करू शकतो. समजा जर त्यांनी पैसे भरायचे तेवढे. त्यांनी नको असेल तर नको म्हणून सांगायचं, पाहिजे असेल तर अधिक पैसे भरायचे. जेव्हा तुम्ही पैसे भरणार तेव्हा आपण निश्चित सांगू शकतो. त्यावेळेला आपल्याला 10 आर्किटेक्टकडून फिजिबिलिटी आलेली असेल आणि सगळ्यांचं कॉमन जे म्हणणं आहे त्याच्या बेसिसवर आपण निर्णय घेणार आहोत. पण मग समजा आता ह्याच्यामध्ये 10 आर्किटेक्टकडून फिजिबिलिटी आली आणि आपण आता सेल्फमध्ये जातो आणि आता ह्याच्या अगोदर पण काही फिजिबिलिटी ह्याच्याकडनं चेक केल्या होत्या आर्किटेक्टकडनं. तर त्यावेळेला अराउंड 100% म्हणजे 600चा एरिया तर 1200चा एरिया मिळाला. आता समजा आपण सेल्फमध्ये गेलो तर आपल्याला निश्चितच 1200पेक्षा जास्त मिळालं. तर समजा आपल्याला 1200च्या ऐवजी 1500 मिळाला आणि मग त्यावेळेला आपलं आर्थिक गणित थोडंसं खालीवरती होणार नाही का असं विचारतो. आर्थिक गणित काय होईल ते गणितात कळतं ना, त्याच्यात काय अंदाजपंचे नसतं. गणित ज्या वेळेला मांडलं जाईल त्यावेळेला ते गणित सगळ्यांच्या समोर मांडलं जाईल, जनरल बॉडी समोर मांडलं जाईल ना. त्याच्यामध्ये किंतु परंतु नसतो. ते गणित आहे. 2+2 इज ऑलवेज 4. इट कॅनॉट बी 22. त्याच्यामध्ये 30% किंवा 20% जे काय डिस्काउंट मिळते आपल्याला, तर ती रक्कम समजा स्टार्टला आपण एकदम घ्यायची त्या म्हणजे जो बुक करतो त्याकडून एकदम घ्यायची का? मी सांगितलं ना 20%. बाकीचे त्याला आपण होम लोन मिळवून देणार. Sir, whether this self-redevelopment or redevelopment comes under RERA? No, you are not covered or protected under RERA. Only the flats that you are selling to outsider is covered under. In fact, for marketing will be required RERA clause. If you want to sell the flat, they will be checking whether it is under RERA. Yeah, when you get approval, then you apply for RERA. This whole exercise is
how you get money for approval. Once you get approval, you are approved by RERA, then you can market it, then you can take the booking. But if you have 200 flats to sell and your members are guaranteeing 90 flats, then the basic cost is already home. Then you have to build the rest and sell at higher premiums to get more profits for you. We can sell the number of flats for which construction cost is Tika, we can sell anytime. Exactly. Only the flats for So what you we have to- require the that is a decision your general body has to take, no? जितना फंड चाहिए उतना फ्लैट बेचेंगे. नाही असं नाही ना यू कॅन असिस्ट अँड फ्लैट we can sell at a premium price. हाँ बट अदर अरे कुछ सोसाइटी क्या करता है, 7 में से 4 स्कीम्स में उनको जितना मांगता है उतना पैसा आ गया, अब आगे का स्कीम करता ही नहीं है. कैंसल काय के लिए आगे का स्कीम करेगा, वो पैसा ऑलरेडी ये स्कीम तक आता है तो हम कजिन्स को 10% पे नहीं देगा, हम मार्केट रेट पे बेचेगा. तो ऑल दिस इट ऑल डिपेंड्स ऑन आपके पास क्या असेसमेंट डिमांड आता है उसके ऊपर है. सर एक क्वेश्चन आहे. आता समजा जो मेंबर आहे त्याला ॲडिशनल मिळणार आहे, समजा 600 चं 1200 होता, पण तो अजून एक फ्लॅट घेतो, लेट्स से अजून एक 600चा एक फ्लॅट घेतो, तर तो त्याचा फ्लॅट रेरामध्ये येणार का तो मेंबर नहीं रेरा रेरामध्ये ना? परचेजर ऑलवेज इन रेरा. बरे 100 स्क्वेअर फीट 200 जे काय असेल ते रेरामध्ये. नाही तुमचा फ्लॅट मोठा करून घ्यायचा तो रेरामध्ये नाही. पण एक्स्ट्रा घेणार असेल तर रेरामध्ये. मेंबर घेणार तर रेरामध्ये नाही, मेंबरचा मुलगा घेणार तर रेरामध्ये. ओके. मेंबर ॲडिशनल फ्लॅट घेणार असेल तर तो रेरामध्ये. काही ठिकाणी तर मेंबरचे मुलगा मुलीला पण रेरामधून एक्झाम केले. म्हणजे लॉमध्ये. हां, बिकॉज मेंबर्स सन अँड डॉटर आर ट्रीटेड एज पार्ट ऑफ मेंबर्स फॅमिली. सो इफ दे बाय एक्स्ट्रा फ्लॅट इट इज लाईक मेंबर बाईंग एक्स्ट्रा. रेरामध्येच ते नियम नाही. रेरा लागूच नाही त्याला. आम्ही पण तसं करू शकतो. जितका मॅक्झिमम ॲडव्हान्टेज, पण ते हे सगळं काय जर तरचं आहे ना, ॲक्च्युअल जेव्हा असेसमेंटमधून येईल तेव्हा आपण हे डिस्कस करू. येस आज असं झालं तर मी असं करेन हे नाही, ॲक्च्युअल दाखवा ना काय, मग आपण त्याचं सोल्युशन काढू. सर एक क्वेश्चन असा होता की जेव्हा आपण स्वयंपुनर्विकासामध्ये जाऊ तेव्हा बँक प्री अप्रूव्ड असेसमेंट करते का प्रोजेक्टचं, आणि ती कोणत्या स्टेजला करते काही सांगा. प्री अप्रूव्ड असेसमेंट म्हणजे समजा आता काही ठिकाणी आपण बघतो की प्रोजेक्ट अप्रूव्ड बाय SBI बँक, ICICI बँक असं असतं लोन फॅसिलिटीसाठी, म्हणजे जे आपण सेल करणार आहे समजा, तर त्या मेंबर्सला एक कन्व्हिनियंट राहतं की बाबा हा प्रोजेक्ट SBI अप्रूव्ड आहे, तर मग मी इथे घेतो आहे तर मला इझिली फायनान्स, कारण त्याच्यामध्ये काही इश्यू होतो. प्रोजेक्ट अप्रूव्ड म्हणजे काय असतं? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की नाही प्रोजेक्ट अप्रूव्ड, व्हॉट डू यू मीन बाय प्रोजेक्ट अप्रूव्ड? तर त्या केसेसमध्ये ना म्हणजे नॉर्मली काय होतं की आपण जे अप्रुव्हलचे पेपर्स वगैरे आहेत आणि आपल्याला जे आहे डॉक्युमेंट आपण SBI कडे सबमिट करतो किंवा HDFC कुठलेही. मला माहिती आहे, मी तुम्हाला किती माहिती आहे ते आम्ही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यामध्ये ते काय करतात की तो जो प्रोजेक्ट प्रोजेक्ट अप्रूव्ड म्हणजे काय? प्रोजेक्ट अप्रूव्ह म्हणजे ते जे अप्रुव्हल्स जे घेतलेलं आहे किंवा त्याचा जो प्रोजेक्ट चालला आहे तो ॲज पर रूल्सप्रमाणे ह्याच्याप्रमाणे चालला की नाही ते करतात आणि त्याच्याप्रमाणे आणि त्याच्याप्रमाणे मग ते अप्रूव्ह झाल्यानंतर त्याला एक नंबर देतात आणि त्या नंबर तो नंबर प्रोजेक्ट अप्रूव्हल म्हणजे बँक या प्रोजेक्टला दे कन्सिडर यू गुड फॉर फंडिंग. राईट. तेच
That doesn't mean you have to take fund from the bank. आपण फोन नाही घेते तो जे नवीन बाहेर आहेत ना त्या नवीन बाहेरसाठी म्हणजे नाही, नवीन बायरना ते नाही. आपण एखाद्या बँकेला जर आपला बँकर नेमला तर आपण त्यांच्याशी अंडरस्टँडिंग केलं पाहिजे की नवीन बायरला जर लोन्स पाहिजे Correct. तेही हेच बँक देते. हे अप्रूव्हल We can opt for that option. आता तुम्ही 200 फूट मागितले, 200 फुटाचे तुम्हाला 15,000 रुपयाच्या दराने 30 लाख भरायचे. तुम्ही 6 लाख भरले, तुम्हाला 24 लाख कोण देणार? कोणती तरी बँक देणार नाही. ती बँक तुमचे लोन अप्रूव्हच करते ना. मग त्यांनाच पूर्ण याचे लोन त्यांच्याकडूनच जायचं म्हणून आपण येऊन द्यायचं. अच्छा सर, एक क्वेश्चन असा होता, आता काही मेंबर्सने आता या सोसायटीमध्ये फ्लॅट्स घेतलेले एक 3-4-5 वर्ष अगोदर, तर त्या मेंबरचा असा काही प्रश्न होता की समजा आमचं जे लोन आहे या एक्झिस्टिंग त्याचं मी उत्तर त्या दिवशी दिलं आहे, आज परत देतो. त्या दिवशी 2 वेळा विचारलं, आज परत तुम्ही विचारताय तोच प्रश्न. प्रत्येक सोसायटीत असे मेंबर असतात. तुम्हाला 2 डोळे आहेत, 1 नाक आहे, तसं प्रत्येक सोसायटीत लोन घेणारे लोक असतात. सिंपल लेटरवर त्यांनी त्या बँकेला कळवायचं की माय बिल्डिंग इज गोईंग फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट. However, my EMIs to you will continue without interruption. Over. त्याच्यानंतर काही गरज नाही. त्याला जर ॲडिशनल एरिया विकत घ्यायचा असेल तर ती बँक त्याला टॉपअप लोन देते, किंवा ज्या बँकेकडून आपण लोन घेतो ती बँक त्याचं जे लोन आहे ते टेक ओव्हर करते. कोणाला नाही भेटेल ना. इंडिव्हिज्युअल बँकेचं काय म्हणणं आहे, तुमची रिपेमेंटची कॅपॅसिटी असेल तर आम्ही लोन देतो. तुम्हाला रिपेमेंट करण्याची ताकद आहे एवढा आम्हाला कन्व्हिन्स करा. बँक तयारच आहे लोन द्यायला. बँक देते. तुमचा फ्लॅट जे येणार आहे त्या फ्लॅटचे राईट्स ते मॉर्गेज करून तुम्हाला लोन देतो. तुम्हाला बँकेला फक्त त्यांच्या पैशाची श्युरिटी पाहिजे. ती श्युरिटी तुम्ही दिली तर ते लोन देतात. त्यांना लोन देण्यासाठी ते बसलेले आहेत ना. त्यांना उलट लोन देणारे पाहिजेत आणि त्यांना डिपॉझिट करणाऱ्यांपेक्षा लोन घेणाऱ्यावर जास्त प्रेम आहे आणि लोन डिफॉल्ट करणाऱ्यावर जास्त प्रेम आहे. त्यांना असे लोक पाहिजे. अशा लोकांवरच बँक चालते ना. जेवढे फ्लॅट्स होम लोन डिफॉल्टर आहेत ते सगळे फ्लॅट बँकेच्या ऑफिसर्सनीच परचेस केलेले. आणि डिफॉल्ट तुम्ही केले की ते तुमच्यावर ॲक्शन घेतात, तुम्हाला खाली करतात आणि मग बँकेत ते फ्लॅट विकले जात नाही म्हणून कमी दरानं दाखवतात आणि ऑफिसर्सच परचेस करतात. त्यांना ते मोस्ट हॅपी की तुम्ही डिफॉल्ट करावं याच्याकरता. आणखी कोणाचे काही प्रश्न? एनी अदर क्वेश्चन्स? सो याच्या पुढे काही निर्णय घेत असताना वेळ असेल, शक्य असेल तर एक व्हॉट्सॲप टाका, माहिती घ्या. तो जो नंबर माझा आहे सगळ्यांकडे आहे तोच नंबर आहे. व्हॉट्सॲपवरही तोच नंबर आहे. हां, कोणीतरी एकाने सगळ्यांकडून माहिती कलेक्ट करावी आणि ते व्हॉट्सॲपवर मला टाकावी. इमिजिएटली तीच माहिती मी तुम्हाला माझे कॉमेंट्स कॅपिटलमध्ये त्याच्या खाली लिहून पाठवतो.
चॅटच्या व्यतिरिक्त समजा भेटायचं असेल ऑफिसला येऊन तर भेटू शकतो असं. भेटू शकता, पण मी ऑफिसमध्ये म्हणजे BKC जे माझं ऑफिस आहे तिथे मी गेलं की ते पूर्ण ऑफिस आमचे लोक टेक ओव्हर करतात, कारण इतकी गर्दी होते की ते ऑफिस काही मोठं नाही. म्हणजे माझी कॉन्फरन्स रूम ही 25 लोकांना बसण्या इतकी आहे. तर मी येतोय हे कळलं की 150-200 लोक येतात आणि मग त्यांना गव्हर्नमेंटतर्फे चहा द्यायला लागतो. मग ते सगळी गर्दी होते. टॉयलेट एक आहे, त्याच्यावर इतके लोक जातात. एम्प्लॉईज 8-10 लोक आहेत त्या ऑफिसमध्ये. तर ते डिस्टर्ब होतं. त्यामुळे मी फक्त तिथे मीटिंग असते त्यावेळेला जातो किंवा कोणाला बोलवलं तर त्यावेळेला जातो. सरकारी ऑफिस आहे, त्यांना काय त्यांचे पगार वेळेवर मिळत असतात, त्यांना फरक नाही पडत. कोणी बाहेरचं आलं की ते गडबडून जातात. आणि आधी मी बसायचो तिथे, तर इतकी गर्दी व्हायला लागली. लिफ्टमध्ये लोक घुसतात, खाली लॉबीमध्ये लोक बसतात. एका दिवशी 750 लोक मला एका दिवसात भेटायला आले. त्यामुळे माझ्याकडे मुंबईतच 1780 सोसायटी आहे आणि नव्या मुंबईत साधारणपणे आत्ता मला वाटतं 850 सोसायटी झालेली आहे. तर एकदा कळलं ना मी या ठिकाणी, ते लोक येतात की आहेत साहेब तिथे. त्यामुळे मी आता म्हणजे ऑफिसच्याच लोकांनी सांगितलं, साहेब आता तुमच्यामुळे आम्हाला कोणालाच काम करता येत नाही, त्यामुळे मी आवश्यक असल्याशिवाय तिथे जात नाही. ओके. आणि कोणाकडे एक फर्स्ट रो सेकंड रोज विचारतात, मागच्या रूममधून कोणाचं काय येत नाही आहे. सर इथे नवीन मुंबईमध्ये सुयोग म्हणजे आपण सुयोगच बोलतो. सुयोग सोडून अजून दुसरी कुठली सोसायटी आहे का म्हणजे आपल्या ताब्यात? नव्या मुंबईत टोटल आता माझ्याकडे 85 सोसायटीज आहेत. पण सेल्फ सर्टिफिकेट येतात. मी सेल्फशिवाय दुसरं काम नाही केलं. पण कुठल्या आहेत सर ऐरोलीमध्ये किंवा वाशिममध्ये समजा नियर बाय आपल्याला कोणाला भेटायचं असेल किंवा काही? वाशीमध्ये आहे, दत्तकृपा आहे, सानपाड्यामध्ये आहे, भरपूर आहे. म्हणजे समजा त्याचे जर डिटेल्स कोपरखैरणेमध्ये कालच मीटिंग झाली. कोपरखैरणेमध्ये तुम्हाला सांगतो, गुरुदेव 5 सोसायटीची काल मीटिंग झाली. गुरुदेव आणि त्यांनी ठराव पास केला कोपरखैरणेला. गुरुदेव, कृपा, सन्निधान असे 5 सोसायटी आहेत. हे विचारण्याचं कारण म्हणजे ज्यांनी आता हे ठराव पास होण्याच्या पुढे गेले थोडंसं, म्हणजे ते थोडंसं त्यांना भेटता आलं ते तुमच्या जवळचे सुयोगच आहे. म्हणजे ऐरोळीला नाहीतर सानपाड्याला आहेत सगळे. म्हणजे ते ठराव आणि लेवल किंवा पॅराडाईज माझ्याकडे नाही आलेले. म्हणजे मी त्यांना मार्गदर्शन केलं नाही, पण सेल्फ डेव्हलपमेंट आहे, 4 मजले झालेले. पॅराडाईज पण ते माझ्याबरोबर नाही. म्हणजे मी त्यांना मार्गदर्शन केलं नाही, पण ते सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी बँकेचं कर्ज घेऊन काम केले. नेरूळ आपल्या अंडर माझ्या अंडर पॅराडाईज नाही. दुसरी ज्यांना भेटता येईल सर देऊ तुम्हाला नावं देऊ. पण आधी तुम्ही तुमचं असेसमेंट करा ना. बाकीच्यांना भेटायचं नंतर बघा. तुम्हाला दिलेलं काम आधी तुम्ही केलं तर खूप झालं, नंतर बाकीच्यांना बघा. टीम आमचा पहिला आता असेसमेंटच राहील आणि तुमच्याकडे असेसमेंट करून साहेब आम्ही तुम्हाला तुमचं काय आहे ते रिपोर्ट करून पण आता ऑक्टोबर, आपल्या ऑगस्ट नंतर आता ऑक्टोबर असं करू नका. आता रेग्युलरली करा. आर्किटेक्चरला साहेब बोलवण्याचं कारण हे होतं की मोस्टली लोकांना CR-Z बद्दल थोडीशी जास्त प्रश्न होते आणि त्याच्यामुळे बोलवलं. तर अजूनच आमचं बोलवण्याचा काही उद्देश नव्हता. नाही, कोणालाही तुम्ही बोलवा, पण त्याला सेल्फ डेव्हलपमेंटविषयी माहिती असलेल्या माणसाला बोलवलं तर काय कोणाला बोलवायचं असेल तर आम्ही तुम्हाला पहिले एक मॅसेज टाकू की बाबा अशा नाही. त्यालाच विचारायचं की तू सेल्फ डेव्हलपमेंट केलेलं आहे का,
आणि सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये काय फरक असतात ते माहीत आहे का? आणि हो म्हणेल त्याला बोलवा, हा तो असं नाही. त्याला माहीत नसेल तर निदान त्याला माझ्याशी बोलायला लावा. ठीक आहे सर. कोणी असेल तो, मला फरक नाही पडत, पण त्याला त्याच्यावर थोडे संस्कार तर व्हायला पाहिजेत का? त्याला माहीत नाही तर खरं आहे. चल.